बालचंद्र ज्योतिर्विद्यालय, स्मार्ट एस्ट्रोलॉजर्स आणि गौरी कैलास ज्योतिष संस्था. मी आधी जरा सगळ्यांना म्यूट करते. या तीनही संस्थेतर्फे तुमच्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे. दर बुधवारी आणि गुरुवारी निशुल्क व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली असते. याच्यामध्ये दरवेळेला आपला प्रयत्न असा आहे की नवीन वक्ते आणायचे. तुम्हाला सुद्धा जरा नवीन लोकांबरोबर ती इंटरॅक्शन व्हायला पाहिजे, किंवा जे कोणी नवीन बोलणारी लोक आहेत त्यांना सुद्धा संधी द्यावी असं एक. त्यासाठी आम्ही दरवेळेला नवीन वक्ते आणायचा प्रयत्न करतो. श्वेताताई खूप छान बोलतात, त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्यांना आणावं. असा विषय पण खूप वेगळा आहे बघा. विषय इतका छान आणि आपला जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांचा. विवाह हा विषय बघा खरोखर जिव्हाळ्याचा आहे. याची 2-3 मेजर कारणं म्हणजे असं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात, पण त्याचं सेलिब्रेशन मात्र पृथ्वीवरती होतं. म्हणजे असं जर म्हटलं तर बघा बरोबर होईल का की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपला कुठेतरी जोडीदार असतोच, किंवा काहींच्या नशिबामध्ये तो नसतो सुद्धा. मग काही वेळेला तो सहज योगायोगाने भेटतो आपल्याला आणि मग लव्ह मॅरेज होतं. तर काहींना खूप शोधाशोध करायला लागते, म्हणजे मग ते अरेंज मॅरेज होतं. पण ह्या सगळ्या प्रवासात योग्य जोडीदार मिळेपर्यंत खूप मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागतो. जर मिळाला नाही वेळेवरती तर मानसिक त्रास, जर लव्ह मॅरेज असेल तर सामाजिक त्रास, हे सगळे त्रास सहन करायला लागतात विवाहाच्या रस्त्यावरती. म्हणजे बघा हे सगळे जे हिंदी फिल्मी डायलॉग आहेत की शादी का लड्डू जो खाए वो भी पछताए, ना खाए वो भी पछताए, असं काहीसा प्रकार असतो. काही वेळेला असं होतं की सगळे प्रयत्न करूनही विवाह ठरत नाही, किंवा अशा वेळेला लोक ज्योतिषाकडे प्रश्न घेऊन येतात, आणि आजकाल ही मंडळी जास्त दिसतात बघा आपल्याला. कारण की विवाह ही खरंच एक वाढती समस्या झालेली आहे. त्याचं कारण बघा, विवाह वाढती समस्या म्हणजे आता विवाह आणि लेट मॅरेज हे कन्सेप्ट खूप वेगळे आहेत. हे आपल्या ज्योतिषांनी आपण थोडं भान ठेवलं पाहिजे. म्हणजे मॅच मेकिंग हे फक्त असं पूर्वीसारखं जुनं मॅच मेकिंग न बघता काय काय बघायला पाहिजे, किंवा का विवाह लेट होतात हे सुद्धा आपण थोडा विचार करायला पाहिजे. कारण की मार्गदर्शन तुम्हाला करायचंय. 2 जीवांच्या गाठी तुम्ही बांधणार आहात, म्हणजे इनडायरेक्टली त्या दोघांच्या आयुष्याला, पुढच्या याला तुम्ही जबाबदार राहणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला पण काही गोष्टी माहिती पाहिजे. तर विवाह न होणं किंवा लेट विवाह, तर बऱ्याच संस्कृतीमध्येच असं असतं की त्यांच्यामध्ये उशिराच लग्न करतात. म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय, मुलगी डबल ग्रॅज्युएट झाल्याशिवाय लग्न नाही करत. काही समाजामध्ये अजूनही 21-22व्या वर्षी लग्नाला जोडीदार शोधायला सुरुवात करतात. 25व्या वर्षापर्यंत लग्न होऊन जायला हवं असतं. काही काही वेळेला 28-29व्या वर्षी सुद्धा असं म्हणतात की अरे अजून अवकाश आहे, थांबा अजून 2 वर्षांनी ती मुलगी बघेल, किंवा अजून 2 वर्षांनी तो मुलगा बघेल. हल्ली तर 30-31 वर्षाचा मुलगा म्हणजे सुद्धा असं वाटतं की त्याला असं वाटतं की आपण पूर्ण स्टेबल झालो की मगच आपण मुलगी बघायला पाहिजे. आणि मग अशा वेळेला काही वेळेला खूप उशीर होतो, आणि मग ते पालक हवालदिल होतात की लग्न का होत नाहीये, लग्न का होत नाहीये. बरं, दुसरी गोष्ट, आजकाल कितीही मॉडर्नायझेशन झालंय, कोणाचाही पत्रिकांवर विश्वास नाही असं जरी तुम्ही म्हणालात तरी जेव्हा विवाह बंधनासारख्या बंधनात 2 जीव अडकणार आहेत, तेव्हा दोन्ही पक्षाकडच्या लोकांचा असा आग्रह असतो की पत्रिका बघायच्या आहेत, आम्हाला पत्रिका तपासायच्या आहेत. म्हणजे आमचा विश्वास आहे का नाही हा पाठ, पण आम्हाला पत्रिका तपासायचं आहे. तर बघा, अशा वेळी ज्योतिषावरती एक जबाबदारी येताना दिसते. अशा वेळी तुम्हाला मग एक नाडी दोष आहे का, मंगळ दोष आहे का, हे असे विचार करताना आपण सुद्धा आता या काळामध्ये थोडासा आधुनिक विचार ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. त्यातही बघा, आता विवाह म्हणजे नक्की काय, आता विवाह म्हणजे काय, या विवाह याचा अर्थच बघा की सहवास उत्सुक किंवा विवाहोत्सुक, किंवा ज्यांना
एकमेकांबरोबर राहायचंय सुस्थितीत आणि पुढील पिढीचं संवर्धन आणि संगोपन योग्य रीतीने व्हायला पाहिजे. यासाठी एक तरुण मुलगा आणि मुलगी ह्यांना काही धार्मिक विधींनी बांधून घालणारे आणि काही अधिकार देणारे. विवाह हा विधी नुसता धार्मिक नसून ह्यांनी त्या जीवांना काही अधिकार मिळतात. एकमेकांच्या मालमत्तेमध्ये असतील, एकमेकांच्या आयुष्यातल्या डिसिजन्स असतील. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे अजूनही विवाह ही पुढच्या पिढीसाठी म्हणजे पुढच्या पिढीचं संवर्धन किंवा पुढची चांगली पिढी तयार व्हावी ह्याच्यासाठी केला जाणारा एक विवाह अशी ही संकल्पना आहे. तर म्हणून मला असं वाटतं की ज्योतिषांनी अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा त्या मुलामुलींना त्यांच्या बरोबर येणाऱ्या पालकांना सुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने गाईड करणं हे ज्योतिषाचं काम आहे. त्याच्यासाठी प्रत्येक ज्योतिषाला बघा, आपल्याला सुद्धा कुठलंही विवाह विषयक लेक्चर असेल की आपण ऐकायला बसतो की अरे ह्यांचा नवीन पॉइंट काय आपल्याला ऐकायला मिळतोय. तर तसंच आपण आज श्वेताताईंकडनं काही नवीन पॉइंट्स ऐकणार आहोत. त्या आपल्याला पारंपरिक गुणमेलनाबरोबर, आता बघा त्यांचा विषय आपण असा नाही घेतला की मॅच मेकिंग किंवा गुणमेलन, विषयच असा घेतलाय की विवाहाच्या वेळी पत्रिका बघताना, म्हणजे बघताना आता काय काय दृष्टिकोन ठेवायला पाहिजे हे त्या आपल्याला सांगणार आहेत. आणि त्यातूनही जर वेळ उरला तर जयश्रीताई किंवा आम्ही थोडेसे विवाहाचे उपाय सुद्धा सांगणार आहोत. तुमचे काही प्रश्न असले तरी तुम्ही विचारा. श्वेताताई, तुम्हाला बोलायची रिक्वेस्ट करायच्या आधी मी तुमची थोडक्यात ओळख करून देते. श्वेता बोकील या नाशिकच्या राहणाऱ्या असून बघा, आता कुठे नाशिक, कुठे जळगाव, कारण जळगाव त्या आदरणीय गुरुवर्या सौ ज्योती जोशी मॅडमच्या शिष्या आहेत. तर ज्योती जोशींचं केंद्र आहे जळगावला, ह्या आहेत नाशिकच्या. त्या शिष्या पण आहेत आणि त्या ज्योतिताईंच्या मानस कन्या पण आहेत. आता कन्येला रागवणं तुम्ही आता जे सगळ्यांनीच अनुभवलं असेल की श्वेता एक मोबाईल तयार ठेव, म्हणजे आपण हक्कानी असं मुलीलाच सांगू शकतो की इथे चुकलीस तर तुला इथे काहीतरी रिपेअर करायला पाहिजे. तर अशा ज्योतिताईंचा हात त्यांच्या डोक्यावर आहे असं म्हटलं तर वावगं नाही. ज्योतिषशास्त्राची आवड आहे त्यांना, त्यामुळे त्या गेल्या 4 वर्षापासून शिकतायत. पहिल्यांदा त्यांनी पारंपरिकरित्या शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू केला. पारंपरिक पद्धतीने त्यांनी भास्कर केलं, ज्योतिषभूषण केलं. ह्याच्यासोबत जोड म्हणून कृष्णमूर्ती पद्धत, जी तुम्हाला टाइम फ्रेम अॅक्युरेट सांगायला मदत करते, त्याची सुद्धा नक्षत्र भास्कर ही पदवी त्यांनी प्राप्त केली. तसंच आपण म्हणतो तसंच छोटे छोटे कोर्सेस जसं की अष्टक वर्ग केलं, टॅरो कार्ड केलं, याच्या सुद्धा त्या अभ्यासक आहेत. आणि त्यासोबत आता सध्या त्या पारंपरिक बरोबरच आधुनिक पद्धतीने विवाह गुणमेलन करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. गुणमेलनाबरोबरच त्या ग्रहमेलनाला विशेष महत्व देतात आणि जातकांना विवाहपूर्व समुपदेशन सुद्धा करतात. याच्या आधी आपण त्यांना सूत्रसंचालन करताना बघितलेलं आहे. तसंच त्यांचं व्याख्यान सुद्धा अतिशय सुंदर झालं, तेही आपण ऐकलंय. तर आता श्वेताताई, पुढचं आजचं तुमचं व्याख्यान नक्कीच छान होईल अशा शुभेच्छा देते आणि तुम्हाला मी आमंत्रित करते या मंचावर. खूप खूप धन्यवाद गौरी मॅडम. व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. जयश्री मॅडम, गौरी मॅडम आणि माझ्या खूप खूप लाडक्या ज्योती जोशी मॅडम, आणि त्याचबरोबर आज इथे डिजिटली जेही उपस्थित आहेत ज्योतिष अभ्यासक, त्या सर्वांना माझा नमस्कार. आता गौरी मॅडम बोलत होत्या तेव्हा असंच मनात विचार आला की मॅडम अंकशास्त्राच्या जास्त अभ्यासक आहेत किंवा न्यूमरोलॉजिस्ट म्हणूनच गौरी मॅडम फेमस आहेत. तर आजचं हे 36वं पुष्प आहे ना, तर ते म्हणजे त्याची टोटल 9 होते. ती जाते मंगळाच्या अधिपत्याखाली, बरोबर ना मॅडम? मला बेसिक नॉलेज आहे अंकशास्त्राचं. बरोबर बरोबर. आणि आजची तारीख 24, म्हणजे त्याची टोटल होते 6, जे आपण शुक्राच्या अधिपत्याखाली म्हणतो. आणि आज चंद्राचं भ्रमण धनु राशीतून आहे, म्हणजे तिथे गुरुचा संबंध येतोय. आणि आपला आजचा विषय आहे विवाह, जिथे आपण शुक्र, गुरु आणि मंगळ यांना अगदी जास्त महत्व देतो. आणि आता
लग्न चालू आहे माझ्या मते. आता गोचरीने तुळ लग्न उदित आहे, तर त्याचा स्वामी देखील शुक्र आहे. तर म्हणजे अगेन परत जो विवाहाचा मेन कारक आहे शुक्र, त्याचंच लग्न चालू आहे. आणि म्हणजे असं एक योगायोग म्हणता येईल, जुळून आलाय. आणि त्याच बरोबर आज वटपौर्णिमा देखील आहे. तर 7 जन्मी किंवा आपण पतीला सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतो आणि जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतो. पण बऱ्याचदा असं होतं ना की जन्मोजन्मी असू दे, पण त्याच्याबरोबर एक जन्म काढणं देखील मुश्किल होऊन जातं. तर अशी परिस्थिती उद्भवू नये किंवा अशा घटनांना सामोरं जावं लागू नये म्हणून जर आपण विवाहपूर्व जर व्यवस्थित त्या दोघांच्याही पत्रिकांचं गुणमिलनच नाही तर ग्रहमिलन जर केलं तर अशा घटनांना आपण टाळू शकतो. तर हे बोलून मी सुरुवात करते. व्हिडिओ स्टॉप. श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपली भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आणि महान आहे आणि आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह ही एक घटना नसून 16 संस्कारांपैकी तो 15वा एक गोड संस्कार आहे. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचेही बरेच वरचे स्थान आहे. आताच गौरी मॅडम बोलल्या तसंच तो सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आकर्षणाचा, औत्सुक्याचा आणि तितकाच संवेदनशील विषय आहे. मॅडमने पण सांगितलं, मी पुन्हा रिपीट करते की सर्वसाधारणपणे असे म्हणतात की विवाहाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि विवाहाचा जो सोहळा आहे तो आपण पृथ्वीवरती साजरा करतो. कारण विवाह ही घटना मुळी आयुष्यातील अत्यंत महत्वाची, आयुष्याला नवीन वळण देणारी, नवीन दिशा देणारी असते. कारण विवाह संस्था ही कौटुंबिक रचनेचा, सामाजिक व्यवस्थेचा मूळ पाया आहे आणि पुढे जाऊन हीच विवाह संस्था वंशवृद्धीला सुद्धा हातभार लावणारी असते. विवाहानंतर लाभणारा जोडीदार हा आपल्या संपूर्ण आयुष्याचा जोडीदार असतो. त्याचा आपल्या पूर्ण आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडणार असतो. त्यामुळे तो सर्वतोपरी आपल्याला अनुरूप असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे मग विवाह जमविताना आपल्याकडे सर्वसाधारणपणे गुणमिलन बघण्याची पद्धती आहे की जर पत्रिका आल्यानंतर सगळ्यात पहिले आपण ज्योतिषाकडे जातो आणि जर तिथे गुणमिलन जुळत असेल तरच पुढच्या प्रक्रियेत सुरुवात होते. जो बघण्याचा कार्यक्रम असेल किंवा इतर गोष्टी असेल तर सगळ्यात बेसिक गोष्ट केली जाते ती गुणमिलन. जर विवाहासाठी गुण जुळले तर पुढील बोलणीस प्रारंभ होतो. जर आपण आधीच्या युगांचा विचार केला ना, म्हणजे त्रेतायुग, द्वापार युगात, तेव्हा कुंडली जुळवण्याचा फारसा उल्लेख आढळत नाही, कारण तेव्हा लग्नासाठी फक्त शुभ काळ, शुभ मुहूर्त सांगितलं जायचं. त्याच्यानंतर पराशर, दक्ष, मनु, व्यास, शंख आणि बृहस्पती या ऋषींच्या व स्वामींच्या मते दया, लज्जा, क्षमा, श्रद्धा, प्रज्ञा, त्याग, कृतज्ञता गुण यस्य भवन्त्यते गृहस्थो मुख्य एव सहा. याचा अर्थ दया, लज्जा, क्षमा, श्रद्धा, प्रज्ञा, त्याग आणि कृतज्ञता हे 7 गुण जर विवाहित जोडप्यात किंवा गृहस्थात असतील तर तो विवाहास पात्र ठरत असत. त्यानंतर काही ऋषींनी कुलंच, शीलंच, सनाथतांच, विद्यांच, वपुर्वयश्च या श्लोकाद्वारे स्पष्ट केले की कुळ, कुटुंब व वंश आणि नम्र स्वभाव यांना या विवाहाच्या प्रक्रियेत वरचं स्थान आहे. त्यानंतर कालिदासांनी परंपरा, शरीर स्वास्थ्य आणि संपत्ती या 3 मूलभूत गोष्टी देखील पाहणं महत्वाचं आहे असं सांगितलं. त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडे स्वयंवर ही पद्धती प्रचलित होती बराच काळ, परंतु 16व्या शतकाच्या आसपास मुस्लिमांच्या आगमनानंतर धर्म, वर्ण, जात, गोत्र इत्यादी गोष्टी विवाहात महत्वाच्या भूमिका निभावू लागल्या आणि आपल्या ऋषींनी कुंडली जुळविण्यासाठी बनविलेले सोपे नियम म्हणजेच अष्टकूट किंवा दशकूट गुणमिलन हे विवाह जमविताना बघितले जाऊ लागले आणि
आत्ताच्या काळात हे कुंडली मिलन आपल्या देशात खूपच प्रचलित आहे. या गुणमिलनाच्या देखील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु आपल्याकडे तसेच उत्तर भारतामध्ये सर्वसाधारणपणे अष्टकुटात्मक गुणमिलन पद्धती, तर दक्षिण भारतामध्ये दशकुटात्मक गुणमिलन पद्धती वापरात आणली जाते. यात दक्षिण भारतात वापरल्या जाणाऱ्या गुणमिलन पद्धतीलाच 10 पोरुथम असं देखील म्हटलं जातं. त्यामध्ये दिन पोरुथम, गण पोरुथम, महेंद्र पोरुथम, स्त्री दीर्घ पोरुथम, योनी पोरुथम, राशी पोरुथम, राशी अधिपती पोरुथम, वश्य पोरुथम, रज्जू पोरुथम, वैध पोरुथम असे 10 प्रकार आहेत. विवाह जुळविण्यासाठी या 10 पोरुथम पैकी किमान 5 पोरुथम मिळणं आवश्यक असते. आणि त्यातही जर मुलगा आणि मुलगी यांची एकच जन्मरास असेल तर रज्जू, वैध, गण आणि राशी पोरुथम यांचा विचार फारसा केला नाही तरी चालतो. आता दक्षिण भारतातील या पद्धतीमध्ये दिन पोरुथम हे भाग्यवर्धक मानलं जातं. गण पोरुथम हे आर्थिक स्थिती बघितली जाते त्याच्यावरून, आणि आर्थिक स्थिती सोबतच एकमेकांप्रती असलेल्या प्रेमासाठी देखील हे पोरुथम पाहिलं जातं. स्त्री दीर्घ पोरुथम हे आनंदी सुखी जीवनासाठी पाहिलं जातं, आणि योनी पोरुथम वरून संततीचा विचार केला जातो. राशी पोरुथम हे कौटुंबिक पारिवारिक वृद्धीसाठी बघितलं जातं, तर वैश्य पोरुथम वरून एकमेकांतील सामंजस्याचा बोध घेतला जातो. ज्यावेळी लग्नावेळी नाही, यानंतर रज्जू पोरुथम बघितलं जातं, ते सांगायचं राहिलं होतं माझं. रज्जू म्हणजे धागा, जो लग्नावेळी मुलाकडून मुलीच्या गळ्यात घातला जातो. धागा म्हणजे अर्थातच मंगळसूत्र. जर हे रज्जू पोरुथम प्रबळ असेल तर नवऱ्याच्या म्हणजेच पतीच्या आयुष्यासाठी ते खूप चांगलं असतं, असा तिकडे समज आहे. यानंतर वैध पोरुथम हे सुखी व समृद्ध वैवाहिक आयुष्यासाठी पाहिलं जातं. अशा प्रकारे दक्षिण भारतामध्ये गुणमिलन करण्याची ही दशकुट पद्धती वापरात आणली जाते. सहज एक सगळ्यांना माहिती असावी म्हणून मी खरं हे सांगितलं. आणि आपल्याकडे सामान्यपणे कुंडली जुळविताना आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आपण अष्टकुटात्मक गुणमिलन पद्धतीचा वापर करतो. यासाठी वधूवरांच्या पत्रिकेतील चंद्र महत्वाचा ठरतो. जन्मकालीन चंद्ररास, चंद्र नक्षत्र व चरण यावरून वधूवरांचं गुणमिलन केलं जातं, ज्यामध्ये वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रहमैत्री, गण, भकुट व नाडी अशा 8 गोष्टींचा विचार केला जातो व त्यांना अनुक्रमे 1 ते 8 असे गुण दिले जातात. या 8 कुटांचा विचार करताना सर्वात प्रथम येतो तो वर्ण. यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की विप्र, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 प्रकार आहेत. वर्णावरून आपल्याला व्यक्तीची वृत्ती कळून येते. म्हणजे विप्र व ब्राह्मण वर्ण असेल तर सात्विक वृत्ती, धर्मपरायणता असते त्याच्या अंगी. क्षत्रिय असेल तर मुळातच अंगी लढाऊपणा असतो. वैश्य वर्ण असेल तर व्यापारी वृत्ती असते, आणि जर शूद्र वर्ण असेल तर सेवाभाव किंवा लहान सहान गोष्टींवरून मतभेद करण्याची वृत्ती असते. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे वश्य. वश्यावरून म्हणजे आपल्याला व्यक्तीची वृत्ती तर कळतेच, पण त्याचबरोबर प्रवृत्ती म्हणजे त्याचे दुसऱ्यांशी वर्तन नेमके कसे असेल किंवा दुसऱ्यांशी वागताना तो कसा वागेल हे पण कळते. म्हणजेच वश्यचा संबंध मूळ व्यक्तिमत्वाशी आहे. वश्य हे 5 प्रकारचे असतात: चतुष्पाद, कीटक, वनचर, मानव आणि जलचर. यात जलचर म्हणजे कर्क, मीन आणि मकर हे वश्य असेल तर एकमेकांना सांभाळून घेऊन वागतात. वनचर म्हणजे सिंह असेल तर कुटुंब वत्सल व मानी वृत्ती असते. कीटक म्हणजेच वृश्चिक वश्य असेल तर प्रॉपर योजना करून किंवा प्लॅनिंग करून वागणूक असतं. मानव म्हणजेच मिथुन, कन्या, तूळ, धनु, कुंभ हे वश्य असता हुशार बुद्धिमत्तेनुसार वेळोवेळी बदल करून वागणारा असतो. चतुष्पाद म्हणजेच मेष व वृषभ हे वश्य असता गरजेनुसार वागणारा असतो. यानंतर तिसरं कूट आहे तारा. याचा संबंध दोघांच्या भाग्याशी असतो.
यात 27 नक्षत्रांची 9 भागात विभागणी केलेली आहे, ज्यात जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यय, वध, साधक, मैत्र आणि परममैत्र असे 9 घटक येतात. यात जर वधूवरांचे जन्म नक्षत्र हे परस्परांपासून 3, 5, 7 असतील तर 0 गुण मिळतात. या व्यतिरिक्त असतील तर पूर्ण 3 गुण मिळतात. आणि जर दोघांपैकी एकाचे 3, 5, 7 यापैकी एक असेल तर 1.5 गुण मिळतो. यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे योनी. योनीवरून व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या गुणदोषांसहित कळतो. त्यासाठी 14 प्राण्यांची निवड शास्त्रकारांनी केलेली आहे आणि प्रत्येक नक्षत्राला एक योनी दिली गेली आहे. यावरून व्यक्तीच्या मानसिकतेचा तसेच भिन्नलिंगी आकर्षणाचा देखील विचार केला जातो. पती पत्नी हे त्यानुसारच एकमेकांशी वागतात. यामध्ये जर ग्रहांचे नैसर्गिक शत्रुत्व असेल तर साहजिकच मतभेद होतात. यानंतर अष्टकुटात्मक गुणमिलन पद्धतीत 5वा घटक आहे तो म्हणजे ग्रह मैत्री. यामध्ये वधूवरांच्या चंद्र राशींचे स्वामी हे परस्परांशी मित्र, सम की शत्रू आहेत, यावरून त्या दोघांमध्ये कितपत सख्य राहील याची कल्पना येते. यानंतर येतो तो गण, ज्यात देवगण, मनुष्यगण व राक्षसगण आहेत. हे 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. देवगण म्हणजे सात्विक प्रवृत्ती. या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्ती सात्विक, धार्मिक प्रवृत्तीच्या, सत्यप्रिय तसेच परमेश्वरावर निष्ठा असलेल्या, पापभीरू, सहसा दुष्कर्म न करणाऱ्या अशा प्रकारच्या असतात. तर राक्षस गणाच्या व्यक्ती याच्या अगदी उलट म्हणजेच तामसी स्वभावाच्या, स्वार्थी, लबाडी करणाऱ्या, सहज खोटे बोलणाऱ्या, कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगणाऱ्या, इतरांच्या भावनांचा फारसा विचार न करणाऱ्या अशा असतात. आणि तिसरा म्हणजे मनुष्यगणाच्या व्यक्तींमध्ये वरील दोन्ही प्रकारच्या वृत्ती किंवा गुण यांचे मिश्रण आढळून येते. यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे राशीकूट. यास भकुट असेही संबोधले जाते. 12 राशींचे स्वभाव हे त्यांच्या तत्वानुसार असतात, म्हणजे अग्नी राशी मेष, सिंह आणि धनु, पृथ्वी राशी वृषभ, कन्या, मकर, वायू राशी मिथुन, तुळ, कुंभ आणि जलराशी कर्क, वृश्चिक, मीन. तसेच चर, स्थिर, द्विस्वभाव यानुसारही स्वभाव बदलतात. यानुसार वधूवरांच्या राशी एकमेकांशी कितपत जुळतात हे पाहणं गरजेचं असतं, ज्याचा विचार आपण गणावरून करू शकतो. यानंतर सर्वात महत्वाचा घटक येतो तो म्हणजे नाडी. आणि गर्गमुनींनी अष्टकुटात नाडीला शिरोमणी असे म्हटले आहे. यात नाडीचे आद्य, मध्य व अंत्य हे 3 प्रकार येतात. समजा वधूवरांच्या चंद्र नक्षत्रावरून त्यांची नाडी 1 आल्यास एक नाडी दोष निर्माण होऊन विवाह वर्ज केला जातो. मात्र नक्षत्रांची व्याप्ती लक्षात घेऊन नाडी पादवेद कोष्टकाचा वापर करून एक नाडी दोष यावर निर्णय घेता येतो. वास्तविक पाहता वधू आणि वर हे एकाच दोषाचे म्हणजे ज्यांना आपण त्रिदोष म्हणतो ते वात, कफ आणि पित्त यांचा विचार खरं तर आद्य, मध्य आणि अंत्य नाडीवरून केला जातो. कारण आयुर्वेद व ज्योतिषशास्त्र ही दोन्हीही वेदांचीच अंगे आहेत व त्यानुसार होणारी संतती, तिचं आरोग्य व तिचं दीर्घायुष्य यांचा विचार महत्वाचा ठरतो. अशा प्रकारे जर आपण बघितलं तर वर्ण ते नाडी या पद्धतीने 8 कुटांचा विचार केला जातो व त्यास 36 गुण दिलेले आहेत. आणि त्यापैकी जर किमान 18 गुण जुळले तर विवाहास मान्यता दिली जाते किंवा अगदी बिनधास्त विवाह करा असेही सांगणारे बरेच जण आहेत. यात पारंपरिक गुणमिलन पद्धतीत अजून एक प्रकर्षाने विचार केला जातो तो म्हणजे मंगळ दोषाचा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वधूच्या किंवा वराच्या जन्मकुंडलीत 1, 4, 7, 8 आणि 12 या स्थानी मंगळ असल्यास तिला मंगळाची कुंडली मानले जाते किंवा मंगळ दोषालाच भौम दोष किंवा कुज दोष असेही संबोधले जाते. परंतु अनेक कारणांमुळे हा मंगळ निर्दोष होतो असेही शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. म्हणजे जर मंगळ नीच राशीत असेल, शत्रू राशीत असेल किंवा अस्तंगत असल्यास
तसेच अजूनही एक नियम आहे की प्रथमात मेषेचा, चतुर्थात वृश्चिकेचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात सिंहेचा आणि द्वादश स्थानात जर धनु राशीचा मंगळ असेल तर असा मंगळ निर्दोष समजला जातो. तसेच मंगळावर शुभ ग्रहांची पूर्ण दृष्टी असल्यासही मंगळ दोष सौम्य होतो. आता या वरील कारणांनी मंगळ दोष निर्दोष होत नसेल तर किंवा असा सदोष मंगळ पत्रिकेत असेल तर विवाहासाठी पत्रिका जमविताना आणखी काही नियम शास्त्रकारांनी सांगितले आहेत. जसे की 1, 4, 7, 8, 12 या स्थानांमध्ये शनी असेल किंवा सप्तम स्थानावर शनीची पूर्ण दृष्टी असेल, तसेच लग्न अथवा सप्तम स्थानात बलवान गुरु किंवा शुक्र हे शुभ ग्रह असतील, म्हणजेच त्यांचीही सप्तम स्थानावर पूर्ण दृष्टी असेल, तसेच लग्न व सप्तमात राहू केतू असतील तर अशी ग्रहस्थिती मंगळाच्या कुंडलीला प्रतिकारक होते, म्हणून असा विवाह जमविण्यास हरकत नाही असे सांगितलेले आहे. परंतु बऱ्याचदा या नियमांचा अतिरेक करून साप समजून भुईला धोपटण्याचेच काम बऱ्याचदा केले जाते. वास्तविक पाहता मंगळ हा तापट व आक्रमक स्वभावाचा ग्रह आहे आणि अशा मंगळाची दृष्टी विवाह स्थानावर किंवा कुटुंब स्थानावर ज्यावेळी पडते त्यावेळी वैवाहिक आयुष्यात तो बाधा निर्माण होतात किंवा कुटुंबात कलह निर्माण होतात आणि या 5 स्थानांमध्ये म्हणजे 1, 4, 7, 8 आणि 12 मध्ये ज्यावेळी मंगळ असतो तेव्हा त्याची दृष्टी ही कुटुंब किंवा सप्तम स्थानावर येत असते. त्यामुळे या दोन्ही स्थानांच्या सौख्यात कुठेतरी अडचणी निर्माण होतात असा काहीसा तर्क त्यामागे असावा. परंतु या मंगळ दोषांच्या पत्रिकेचा सखोल असा अभ्यास करावा असावा. कारण लग्न स्थानातील मंगळ हा चतुर्थ या सुखस्थानावर आणि सप्तम या वैवाहिक जोडीदाराच्या स्थानावर किंवा विवाह स्थानावर दृष्टी टाकतो, म्हणून तो हानिकारक मानला गेलेला आहे. कारण लग्न स्थानात मंगळ असलेली व्यक्ती तापट, आक्रमक व अविचारी असते. बऱ्याचदा ह्या लोकांमध्ये अधिकार गाजविण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे जर अशा व्यक्तीला शांत, विचारी व नमते घेणारा जोडीदार जर मिळाला तर लग्न स्थानातील मंगळ फारसा त्रासदायक होणार नाही. चतुर्थ स्थानात मंगळ असता गृहकलह जास्त प्रमाणात होतात. म्हणजे घरात सासू सून, नणंद भावजया यांच्यात फारसे जमत नाहीत किंवा भांडणे होतात. त्यामुळे चतुर्थात मंगळ असलेल्यांचं फारसं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जमत नाही. परंतु जर पॉझिटिव्हली विचार केला तर चतुर्थातील मंगळ घर किंवा स्थावर प्रॉपर्टीचा विचार करता चांगला असतो. आणि आता जर विभक्त कुटुंब पद्धतीचा विचार केला तर तो फारसा त्रासदायक ठरत नाही. व्ययस्थानातील मंगळ हा प्रबळ कामवासना देतो. त्यामुळे येथे जर सहकार्य करणारा जोडीदार मिळाला नाही तर बऱ्याचदा असा मंगळ पती पत्नींमध्ये मतभेद निर्माण करतो. तसेच व्यक्तीची वृत्ती देखील खर्चिक असते. मात्र सप्तम व अष्टम स्थानातील मंगळ हा वैवाहिक जीवनात बऱ्यापैकी वादळे निर्माण करतो. या योगामध्ये बऱ्याचदा पती पत्नींमध्ये कडाक्याची भांडणे, शारीरिक मारहाण, घटस्फोट किंवा अगदीच जोडीदाराचा मृत्यू देखील काही प्रसंगी संभवतो. विशेषतः या स्थानात मंगळ असून तो पापग्रहांच्या युतीत, दृष्टीत किंवा क्रूर नक्षत्रात असेल तर अशा अशुभ फलांची तीव्रता जास्त जाणवते. त्यामुळे आपण ज्यावेळी विवाहासाठी कुंडली पाहताना संपूर्ण पत्रिका पाहिल्याशिवाय म्हणजेच वैवाहिक सौख्य, जोडीदाराची आयुष्य मर्यादा यांचा नीट अभ्यास केल्याशिवाय विवाह जुळविणे हे धोक्याचे असते. जर 1, 4, 7, 8, 12 या स्थानांमध्ये मंगळ असेल तर शक्यतो अशा मुलाला आणि मुलीला शरीराने सदृढ व आयुष्य बळकट असलेली व्यक्ती जोडीदार म्हणून शोधावा. जेव्हा आपण गुणमिलनासाठी बघतो किंवा ग्रहमिलनासाठी बघतो त्यावेळी. तसेच अशा वेळी ज्यांच्या कुंडलीत लग्न बलवान व सुस्थितीत असेल अशा व्यक्तीशी विवाह केल्यास फारसे वाईट परिणाम भोगावे लागणार नाही. कारण मुळात लग्न स्ट्रॉंग असल्यामुळे ती व्यक्तीच तेवढी स्ट्रॉंग असते. त्यामुळे केवळ मंगळाच्या कुंडलीला मंगळाची कुंडली न जुळवता किंवा राहू शनीचा दाब न बघता
मंगळाच्या कुंडलीचा सूक्ष्म विचार करून मग निर्णय घेणे केव्हाही उचित ठरते. याच पद्धतीने जी आधी अष्टपुट गुणमिलन पद्धती सांगितली तिचा देखील आता आपण नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. वास्तविक पाहता अष्टपुट गुणमिलन पद्धती ही चंद्र ज्या राशीत आहे आणि ज्या नक्षत्रात आहे त्यावरून केली जाते. म्हणजे येथे पत्रिकेतील फक्त चंद्रालाच महत्व दिलेले आहे. परंतु मला असं वाटतं की चंद्राबरोबरच दोघांच्या कुंडलीतील सर्व ग्रहांचा, त्या ग्रहांच्या एकमेकांशी होणाऱ्या शुभ अशुभ योगांचा देखील विचार केला गेला पाहिजे. कारण पत्रिका जुळविताना दोघांचे वैवाहिक सुख, दोघांचा स्वभाव, दोघांच्या आवडीनिवडी, त्यांचे आरोग्य, आयुष्य, त्यांची आर्थिक स्थिती, कौटुंबिक सुख, संतती सुख या सर्व गोष्टींचाही विचार कुठेतरी केला गेला पाहिजे. तसेच मंगळाच्या कुंडलीचा देखील मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे सखोल असा अभ्यास केला गेला पाहिजे. आणि जेव्हा विवाह जुळविताना कुंडल्या येतात तेव्हा त्यांना नेमक्या कोणाच्या महादशा अंतर्दशा चालू आहेत त्यांचाही विचार केला गेला पाहिजे. म्हणजे जर समजा दोघांनाही त्रिक स्थानांच्या महादशा चालू असतील तर कुठेतरी ते इम्बॅलन्स होऊ शकतं किंवा पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतं. आता जसं मी आताच सांगितलं की फक्त चंद्राचा नाही तर इतरही ग्रहांचा म्हणजे सर्वच ग्रहांचा विचार व्हायला हवा. तर आधी आपण सर्व ग्रहांचा विचार करू, मग स्टेप बाय स्टेप कुंडली पाहताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत त्या येतील, पण आधी ग्रहांचा विचार करू. आता मी आधीच म्हटल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने गुणमिलन करताना चंद्र रास व चंद्र नक्षत्र म्हणजे फक्त चंद्राचा विचार केला जातो. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मन हा मनुष्य स्वभावाचा आरसा असतो. त्यामुळे पती पत्नी दोघांची मने जुळतील की नाही किंवा दोघांचे स्वभाव जुळतील की नाही असा काहीसा विचार शास्त्रकारांनी गुणमिलन ही पद्धती करताना केलेला असावा. परंतु चंद्राबरोबरच इतर ग्रहांचाही विचार करणे तितकेच आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यानुसार ग्रहांचा विचार करता ग्रह मालिकेतील राजा म्हणजे रवीचा विचार करता रवीवरून दोघांची सामाजिक प्रतिष्ठा किंवा आताच्या भाषेत आपण त्याला स्टेटस म्हणतो, या स्टेटसचा विचार करता येतो. तसेच दोघांचे आरोग्य, अधिकार गाजविण्याची वृत्ती, त्यांचा स्वाभिमान हे देखील बघणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वच जाणतो की स्त्री कुंडलीत रवीला पतिकारक मानले गेले आहे. त्यामुळे पतीकडून तिला प्राप्त होणारे सौख्य, मिळणारे प्रेम, पतीची समाजातील प्रतिष्ठा, पद, त्याचं कर्तृत्व यांचाही अंदाज आपल्याला रवीवरून येतो व विवाहासाठी कुंडली पाहताना तो केला गेला पाहिजे. यानंतर मंगळ ग्रहाचा विचार करताना खर तर मंगळ हा क्रूर असा पापग्रह म्हणून उगाच कुप्रसिद्ध आहे. चिडका, भांडखोर, तडकाफडकी निर्णय घेणारा, उतावीळ, वैवाहिक जीवनात भांडणे घडवून आणणारा अशा गुणांनी सामान्यपणे त्याच्याकडे बघितलं जातं. आणि विवाह जमविताना मंगळ दोष हाही प्रामुख्याने बघितला जातो, जो आत्ताच आपण बघितलाच. परंतु सारासार विचार जर केला आपण मंगळाचा तर सोशिकता, सहनशक्ती, अगदी कठीण प्रसंगात सुद्धा पुन्हा धीराने उभे राहण्याचे सामर्थ्य, कितीही संकटे आले तरी त्यांना सामोरे जाण्याची धमक, या गोष्टी देखील आपण मंगळावरून पाहतो किंवा यांचा विचार मंगळावरून केला गेला पाहिजे. त्यामुळे जेव्हा वधूवरांची आपण पत्रिका पाहतो तेव्हा या अर्थाने मंगळाचा विचार करताना ही दोघं फक्त भांडणच करतील की कठीण प्रसंगात एकमेकांना धीर देत एकमेकांची ढाल बनून खंबीरपणे उभे राहतील, हा देखील विचार कुठेतरी केला गेला पाहिजे. कारण हे असं एकमेकांना साथ देण्याचं जे धाडस आहे, सामर्थ्य आहे, ते फक्त मंगळामध्ये आहे. यानंतर मंगळानंतर विवाहासाठी बुध ग्रहाचा विचार करताना दोघांच्या बुद्धिमत्तेचा किंवा आपण असं म्हणू शकतो की कॉमन सेन्सचा विचार बुधावरून केला गेला पाहिजे. दोघांची बौद्धिक, वैचारिक पातळी, विनोद बुद्धी, व्यापारी बुद्धी, त्यांचं वाकचातुर्य, तसेच दोघांच्या शिक्षणाचा देखील विचार बुधावरून केला गेला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं ना की तो किंवा ती पैकी एक खूप विचार करून नंतर बोलणारा असतो आणि दुसरा अगदी फटकळ.
पटकन तोंडाला येईल ते बोलून मोकळा. त्यामुळे बऱ्याचदा होतं काय की मनात नसताना सुद्धा समोरचा दुखावला जाऊ शकतो. किंवा समजा एकाचा मिथुनेचा बुध असेल तर त्याला प्रत्येक गोष्टीत विनोद, जोक, अगदी मजाक मस्ती किंवा त्याचं वागणं हे काहीसं लहान मुलाप्रमाणे असतं. आणि त्याच वेळेस जर जोडीदाराचा बुध हा जर समजा शनीच्या राशीत किंवा शनीने युक्त असेल तर तो काहीसा गंभीर असतो. मग हिचे विनोद, हिचा अल्लडपणा त्याला प्रत्येक वेळेसच आवडेल असं नाही, आणि मग तिथे काहीसा विरोधाभास निर्माण होतो. यानंतर गुरुग्रहाचा विचार करता हा ग्रह मालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, म्हणून कदाचित यास वृद्धिकारक ग्रह असं म्हटलं गेलं असेल. परंतु या नैसर्गिक शुभग्रहास स्थाननाशकत्वाचा दोष शास्त्रकारांनी दिलेला आहे. म्हणजे तो ज्या स्थानात स्थित असतो तेथील कारकत्वात न्यूनता आणतो व जेथे दृष्टी टाकतो तेथील फलितामध्ये वृद्धी करतो किंवा त्या स्थानाची शुभता वाढवतो, असं सर्वसाधारणपणे गुरुचं कारकत्व आहे. त्यामुळे वधूवरांचे गुणमिलन करताना गुरुचा विचार करताना तो नेमका कोणत्या भावात वृद्धी करेल, कोणत्या भावाचं सौख्य आणि आनंद वाढवेल व कोणत्या स्थानात संघर्ष करायला लावेल याचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे समजा तो लग्न, कुटुंब, सुख, सप्तम, भाग्य, लाभ या भावांवर दृष्टी टाकत असेल तर त्याची निश्चितच शुभ फलित प्राप्त होतील. परंतु जर या स्थानांमध्ये स्थित असेल तर कुठेतरी या स्थानांच्या फलितात कमतरता निर्माण करेल. तसेच गुरु हा विद्येचा, ज्ञानाचा, संस्काराचा आणि भाग्याचा कारक आहे. त्यामुळे वधूवर यांच्यात आपसांमध्ये सामंजस्य, सौजन्यता, परिपक्वता, एकमेकांप्रती आदर भावना राहील की याच्या विपरीत स्थिती राहील याचाही विचार आपण पत्रिकेतील गुरुवरून करू शकतो. यानंतर विवाहासाठी कुंडली पाहताना अत्यंत महत्वाचा ग्रह म्हणजे शुक्र होय. वैवाहिक जीवनाबद्दलच्या 50% गोष्टी या शुक्रावरून आपण पाहू शकतो. कारण शुक्र म्हणजे तारुण्य, सौंदर्य, प्रेम आणि प्रणय. शुक्रावरूनच वैवाहिक सौख्य देखील बघितलं जातं. स्त्री पुरुष यांच्यातील आकर्षण, कामवासना या देखील शुक्रामुळे निर्माण होत असतात. कामवासना असल्यामुळे शुक्र हा वीर्य निर्मिती करतो, म्हणूनच वीर्य जंतूंना शुक्र जंतू असे देखील म्हटले जाते. आणि वीर्य निर्मितीद्वारे नैसर्गिकरित्या प्रजोत्पादन हे देखील शुक्राचं कारकत्व आहे. त्यामुळे पत्रिकेत जर शुक्र बलवान असल्यास तो संततीचा कारक होतो. तसेच पुरुषांच्या कुंडलीत शुक्र हा पत्नीचा कारक आहे, त्यामुळे देखील शुक्राचं महत्व अजून वाढतं. तसेच शुक्र हा सर्व भौतिक सुखांचा कारक आहे, त्यामुळे शुक्रावरून आपल्याला वधूवरांच्या आवडीनिवडी, रसिकता, त्यांच्यातील तारुण्य सुलभ अवखळपणा, प्रणयातील उत्साह आदी गोष्टींचा देखील बोध होतो. या गोष्टींबरोबरच शुक्रावरून आपल्याला व्यसनाधीनता, वाईट सवयी, चारित्र्य, विवाह बाह्य संबंध याचा देखील विचार करता येऊ शकेल. त्यामुळे दोघांच्या पत्रिकेतील शुक्राची स्थिती नेमकी कशी आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आता यानंतरचा ग्रह म्हणजे शनी. आता तुम्ही म्हणाल की विवाहाचा विचार करताना शनी सारख्या वृद्ध, वैरागी वृत्तीच्या, मंद, उदासीन, वृक्ष, कठोर, नैराश्यवादी ग्रहाचा विचार का बरं करायचा, हा प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे. परंतु या सर्व गोष्टींबरोबरच शनीकडे धोरण आहे, त्याच्याकडे चिकाटी आहे, ज्ञान आहे. फक्त ज्ञानच नाही म्हणता येणार, तर त्याच्याकडे अनुभव सिद्ध असं सखोल ज्ञान आहे. त्याच्याकडे संयम आहे, सहनशक्ती आहे. तसेच प्रत्येक गोष्टीवर सारासार विचार करण्याचा उच्च ध्येयवाद देखील शनीकडे आहे. त्याकडे विद्वत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे. परंतु शनीची बुद्धिमत्ता ही बुधासारखी उथळ नाहीये, तर त्याची बुद्धिमत्ता ही खूप गहन, परिपक्व अशी आहे. त्यामुळे विवाहासाठी कुंडली पाहताना दोघांतील सामंजस्य, कठीण प्रसंगी ठेवला जाणारा संयम, सहनशक्ती, कोणत्याही गोष्टीवर
पूर्ण बाजूने किंवा सर्व बाजूंनी विचार करून त्यानंतर घेतली जाणारी कृती ही आपल्याला पत्रिकेतील शनी या ग्रहावरून समजू शकते. यामुळे विवाहासाठी कुंडली पाहताना शनीचा देखील विचार करणे आवश्यक आहे असं मला वाटतं. यानंतर विवाहासाठी कुंडली पाहताना राहूचाही विचार केला पाहिजे, कारण राहू हा मुळात गूढ, फसवा, लबाड, व्याभिचारी, चौर्य कर्म करणारा, तसेच विवाहाचा विचार करताना तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाचा कारक आहे. त्यामुळे जर राहूचा संबंध सप्तम स्थानाशी अथवा सप्तमेशाशी येत असेल तर बऱ्याचदा असं होतं की जोडीदारात कुठेतरी विजोडता दिसून येते. म्हणजे दोघांच्या वयामध्ये अंतर असणं, रंग, रूप, उंची याच्यात फरक असणं, किंवा बऱ्याचदा असंही घडतं की राहूचा संबंध जर सप्तम स्थानाशी आला किंवा सप्तमेशाशी आला तर बऱ्याचदा विवाहात फसवणूक किंवा काही गोष्टी लपून ठेवणे, खोटं बोलणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे विवाहासाठी कुंडली मिलन करताना या देखील गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. यानंतर विवाहासाठी केतूचा विचार करता तो मुळात संन्यस्त, विरक्त, वैराग्य वृत्तीचा, मोक्षाचा कारक आहे. त्यामुळे जेव्हा त्याचा संबंध सप्तम स्थानाशी व सप्तमेशाशी आला तर तो कुठेतरी विवाह सौख्यात उणीव अथवा बाधा निर्माण करतो. कारण मुळात आपल्या सगळ्यांनाच माहिती की केतूला डोकं नाहीये, त्यामुळे तो डोक्यापेक्षा मनाने विचार करणारा आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा थेट व्यक्तीच्या मनस्थितीवर किंवा भावनिकतेवर होत असतो. त्यामुळे केतूचा देखील विचार करणं गरजेचं आहे. यानंतर हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचा विचार करता ते बऱ्याचदा असं होतं की हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे वधूवरांच्या कुंडलीत एकाच राशीत असतात किंवा फार क्वचित प्रसंगी द्विद्वादर्शक योगात आढळतात. कारण की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ते मंदगती ग्रह असल्याने हर्षल हा एका राशीत साधारणपणे 7 वर्ष, नेपच्यून 14 वर्ष आणि प्लुटो 21 वर्ष असल्याने या तिघांचा विचार करताना शक्यतो ते कोणत्या स्थानात आहे याचा विचार करावा. म्हणजे स्थान परत्वे त्यांच्या फलितामध्ये बदल येऊ शकतो. अशा प्रकारे कुंडली पाहताना आपण सर्वच ग्रहांचा त्यांच्या कारकत्वानुसार, स्थानानुसार विचार केला तर अधिक चांगली पत्रिका मिलन आपण करू शकतो. कारण फक्त गुणमिलन न करता या पद्धतीने जर ग्रहमिलन केलं, ग्रहमिलन करणं ही खरं तर आता काळाची गरज आहे. ग्रहांच्या बरोबरीने विवाहासाठी कुंडली पाहताना संपूर्ण पत्रिकेचा सूक्ष्म अभ्यास करावा. मला वाटतं की आपली ही जी कुंडली आहे ना, ते एक अतिशय सुंदर ऍप आहे. इतकं सुंदर ऍप आहे ना की इतर कुठेही आपल्याला असं ऍप मिळणार नाही. कारण या ऍप मध्ये आपण आपल्या आयुष्यातील सर्वच बाबी, सर्व गोष्टी, सर्व घटना, सर्व नातेसंबंध सगळं काही आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतं. येथे तुम्हाला तुमच्यासह तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नातं, तुमचं कुटुंब, तुमचं सुख, तुमचं आरोग्य, तुमचं करिअर, तुमचा पराक्रम, तुमचं भाग्य या सर्वच गोष्टी आपण कुंडलीवरून पाहू शकतो. कारण कुंडलीतील प्रत्येक स्थानावरून आपल्याला ठराविक गोष्टींचा बोध घेता येतो. कुंडलीतील या 12 स्थानांमध्ये विश्वातील सर्वच गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळे जेव्हा विवाहासाठी आपण कुंडली मिलन करतो तेव्हा त्या जातकाच्या पत्रिकेचा सर्वांगीण अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यामुळे विवाहासाठी कुंडली पाहताना स्थानांचा विचार कशा दृष्टीने करायचा याचा एक थोडक्यात आढावा घेऊ. मी थोडक्यात सांगते त्याबद्दल. कुंडलीतील सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे लग्नस्थान. कारण या स्थानावरून व्यक्तीची विचारशक्ती, त्याची विचार करण्याची प्रवृत्ती, मग ती सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची असू शकते, त्याची वैचारिक पातळी, स्वभाव, स्वभावातील गुण, दोष, आचार विचार, आवडीनिवडी, सवयी, शारीरिक शक्ती, आरोग्य, अधिकार गाजवण्याची वृत्ती, नेतृत्व गुण, धाडस, जातकाची आयुष्य मर्यादा, तसेच जातकाचे कोणाशी कसे संबंध राहतील इत्यादी गोष्टींचा बोध देखील आपल्याला लग्नस्थानावरून घेता येतो. ज्यावेळी आयुष्याचा जोडीदार निवडीचा प्रश्न असतो त्यावेळी व्यक्तिमत्व ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. कारण जर वधूवर दोघांचं व्यक्तिमत्व हे एकमेकांना पूरक ठरणारं असेल
तरच ते एकमेकांना चांगली साथ देऊ शकतात. त्यामुळे पत्रिकेतील लग्नस्थान, लग्नेशाची स्थिती यावरून आपल्याला दोघांच्याही व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो. त्यामुळे कुंडली पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचं देखील मिलन करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लग्नस्थान अत्यंत महत्वाचं आहे. लग्नस्थानानंतर महत्वाचं स्थान म्हणजे कुटुंबस्थान. कारण लग्न म्हणजे 2 व्यक्तींचं नसून 2 कुटुंबांचं देखील मिलन असतं. त्यामुळे कुटुंब स्थानावरून साधारणपणे कौटुंबिक सौख्याचा, कुटुंबातील सदस्यांशी असलेल्या नात्यांचा विचार करता येतो. तसेच हे धनस्थान देखील आहे. त्यामुळे दोघांच्याही आर्थिक स्थितीचा देखील अंदाज आपण या स्थानावरून काढू शकतो. यानंतरचे स्थान म्हणजे तृतीय स्थान होय. हे व्यक्तीचं व्यक्त होण्याचं स्थान आहे. येथे तो आयुष्यातील पराक्रम गाजवीत असतो. आपण सर्व जाणतो की चतुर्थ स्थानावरून आपण मन बघतो, मनाचा विचार चतुर्थ स्थानावरून केला जातो, परंतु त्याच्याच जवळच्या या तृतीय स्थानावरून आपण अंतर्मनाचा विचार करतो. या स्थानाला पराक्रम स्थान देखील म्हटलं गेलं आहे. कारण व्यक्तीची अंतर्गत शक्ती किती आहे, त्याची हिंमत किती आहे, त्याच्यात धाडस किती आहे, त्याच्या हातून एखादे जबाबदारीचे काम घडेल की नाही, या सर्व गोष्टींचा विचार तृतीय स्थानावरून केला जातो. त्यामुळे विवाहासाठी कुंडली पाहताना या स्थानाचा देखील विचार या पद्धतीने करण्यास हरकत नाही. यानंतरचे स्थान म्हणजे चतुर्थ स्थान होय, ज्याला आपण सुखस्थान किंवा गृहसौख्याचे स्थान असे देखील म्हणतो. या स्थानावरून वाहन, वास्तू तसेच आईचं सौख्य देखील पाहिलं जातं आणि याच स्थानावरून आपण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळचा देखील विचार करतो. त्यामुळे विवाहासाठी कुंडली पाहताना चतुर्थ स्थानाचा विचार करता दोघांच्या घरातील वातावरण, तेथील चालीरीती यांचा देखील विचार आपण करू शकतो. यानंतरचे महत्वाचे स्थान म्हणजे पंचम स्थान होय. विवाहासाठी कुंडली पाहताना हे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. कारण की या स्थानावरून आपण प्रेम, प्रणय या गोष्टींचा विचार करतो आणि जो वैवाहिक आयुष्यात अत्यंत महत्वाचा आहे. तसेच पंचम स्थानावरून आपण हृदयाचा देखील विचार करतो. येथे आपण असंही म्हणू शकतो की हृदयासोबतच आत्म्याचा देखील विचार करतो. कारण की विवाह म्हणजे हे 2 आत्म्यांचे देखील मिलन असते आणि प्रेमाचा पहिला अंकुर किंवा प्रेमाचं कमळ हे हृदयातच उमलतं, म्हणजेच पंचम स्थानात उमलतं असं म्हणण्याचे हरकत नाही. म्हणूनच प्रेम, प्रणय, विश्वास, जोडीदाराच्या प्रती असलेल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक अपेक्षा, दोघांमधील प्रेम संबंध या गोष्टींसाठी पंचम स्थानाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या प्रेम प्रणयाबरोबरच पंचम स्थान महत्वाचं ठरतं ते संततीसाठी. कारण शेवटी वंशवृद्धी हा विवाह संस्थेचा मूळ उद्देश आहे. 2 जीवांच्या मिलनाचे संतती हे प्रतीक आहे. त्यामुळे वधूवरांच्या प्रेम, प्रणय या गोष्टींचा विचार करतानाच त्या पत्रिकेत संतती योग आहे का, संततीचे सौख्य आहे का, त्यात काही अडचणी आहेत का, यांचा विचार करताना पंचम स्थानाचा विचार करणे आवश्यक ठरतं. पंचमानंतर षष्ठ स्थानाचा जर विचार केला तर षष्ठ स्थानावरून आपण आरोग्याचा विचार करतो. पती पत्नी दोघांचेही शारीरिक स्वास्थ्य चांगले असेल तर ते वैवाहिक जीवनाचा परिपूर्ण आनंद उपभोगू शकतात. संसार सुरळीत चालण्यासाठी दोघांचे आरोग्य संतुलित असणे गरजेचं असतं. नाहीतर जर दोघांपैकी एकाचं आरोग्य खालवलं तर संसाराचा गाडा असंतुलित होऊ शकतो व सुखी संसारासाठी पाहिलेली स्वप्ने, आशा, आकांक्षा, अपेक्षा या गोष्टींवर कुठेतरी पाणी फिरू शकतं. त्यामुळे विवाहासाठी कुंडली पाहताना आरोग्याच्या दृष्टीने षष्ठ स्थानाचा देखील विचार करणं तितकंच आवश्यक आहे. तसेच हे नोकरीचं देखील स्थान आहे. अजून षष्ठ स्थान हे मी केपी शिकलेली आहे त्यामुळे थोडस त्या याने सांगते की सप्तम स्थान हे षष्ठ स्थानाचं व्ययस्थान आहे. त्यामुळे वैवाहिक सौख्यातील बिघाड, विवाह न होणे, विभक्तपणा, घटस्फोट या गोष्टींचा विचारही आपण षष्ठ स्थानावरून करू शकतो. आणि या स्थानावरून आपण नोकरीतील यश, अपयश, दर्जा या गोष्टींचाही विचार करू शकतो.
यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे की सप्तम स्थान हे विवाहाचा विचार करता अत्यंत महत्वाचं स्थान आहे, कारण याला नावच वैवाहिक जोडीदाराचे स्थान किंवा विवाह स्थान असे आहे. वैवाहिक सौख्याबाबतच्या अनेक प्रश्नांचा विचार येथून केला जातो. म्हणजे जोडीदार कसा असेल, त्याचा रंग, रूप, प्रकृती, त्याचा स्वभाव कसा असेल, जातकाला वैवाहिक सौख्य लाभेल का, किंवा त्या दोघांचे एकमेकांशी पटेल की नाही, दोघांमध्ये मतभिन्नता राहील की आपसामध्ये सामंजस्य, मेळ राहील, अशा अनेक गोष्टींचा विचार आपण सप्तम स्थानावरून करतो. त्यामुळे या स्थानाला अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे आणि आपल्या विवाहासाठी कुंडली पाहताना या स्थानाचा विचार आवर्जून करतोच आपण आणि तो केलाच गेला पाहिजे. यानंतर महत्वाचे स्थान म्हणजे अष्टम स्थान होय. याला आयुष्य स्थान असे देखील म्हणतात. ज्यावेळी आपण विवाहासाठी कुंडली पाहतो त्यावेळी वधू आणि वर यांच्या आयुष्य योगाचा विचार करणे देखील आवश्यक आहे. कारण संसार करीत असताना दोघांपैकी एक जर अर्ध्या वाटेवर निघून गेला तर ते एक खूप मोठे नुकसान असते. सुखी वैवाहिक आयुष्यासाठी बघितलेल्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा होतो आणि कुंडली पाहताना अष्टम स्थानाचा या दृष्टीने बारकाईने विचार करणे किंवा बारकाईने या स्थानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपण अष्टम स्थानाला त्रिकस्थान किंवा अडचणींचं वगैरे स्थान मानतो, परंतु जेव्हा आपण कृष्णमूर्ती पद्धती शिकतो ना, तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये अष्टम स्थानाला सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनचं स्थान मानलं गेलेलं आहे. तर त्या दृष्टीने देखील अष्टम स्थानाचा विचार हा कुठेतरी केला गेला पाहिजे. यानंतरचे स्थान म्हणजे नवम स्थान होय. यावरून आपण भाग्याचा, नशिबाचा विचार करतो. त्यामुळे दोघांचे भाग्य एकमेकांना पूरक आहे का, तसेच उच्च शिक्षणाचा देखील विचार आपण नवम स्थानावरून करतो. दूरचे प्रवास, परदेश गमन यांचाही विचार नवम स्थानावरून पाहणं आवश्यक आहे. यानंतर अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणजे दशम स्थान, कारण ते व्यक्तीचं कर्मस्थान आहे. आजच्या काळात मुलांच्या बरोबरीने मुलीही शिक्षण घेत आहेत. शिक्षणाबरोबरच त्या करिअरला देखील प्राथमिकता देत आहेत. एकंदरीत आजची पिढी ही करिअर ओरिएंटेड आहे. आपण घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर उत्तम करिअर करण्याकडे या पिढीचा कल आहे. त्यामुळे जेव्हा आता आपण गुणमिलनासाठी कुंडल्या बघतो तेव्हा त्या दोघांच्या करिअरचाही विचार केला गेला पाहिजे. म्हणजे दोघांची कार्यक्षेत्रे एकमेकांना अनुरूप आहेत का, दोघं नोकरी करतील का व्यवसाय करतील, किंवा दोघं एकमेकांच्या करिअरला कितपत साथ देतील, करिअरच्या दृष्टीने एकमेकांना किती समजून घेतील, या गोष्टींचा विचार आपण दशम स्थानावरून करू शकतो. यानंतर लाभस्थानाचा विचार करता हे सर्व प्रकारच्या प्राप्ती, सर्व प्रकारचे सुख, लाभ आणि इच्छापूर्तीचे स्थान आहे. त्यामुळे दोघांच्या पत्रिकेत जर हे स्थान बळकट असेल तर आयुष्यातील उत्तम लाभ त्यांना मिळू शकतात. येथे लाभ म्हणजे केवळ आर्थिक स्वरूपात न मोजता कोणत्याही गोष्टीतून होणारे लाभ असा विचार करावा. तसेच विवाहाचा विचार करताना लाभस्थान हे प्रियकर आणि प्रेयसीचं स्थान आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने देखील या स्थानाचा विचार करावा. यानंतर विवाहाच्या दृष्टीने व्ययस्थानाचा विचार करणे देखील महत्वाचे ठरते, कारण की हे शय्या सुखाचे स्थान आहे. येथून दोघांच्या कामजीवनाचा, शृंगारिक जीवनाचा विचार केला जातो. विवाहासाठी कुंडली पाहताना वधूवरांच्या लैंगिक सुखाचा देखील विचार करणे आवश्यक आहे, कारण ती संसारातील एक महत्वाची आणि आवश्यक अशी गोष्ट आहे, किंवा वैवाहिक सुखाचा तो एक प्रकारे आत्मा आहे असंही आपण म्हणू शकतो. काम जीवन जर सुरळीत असेल तर वैवाहिक आयुष्यातील बऱ्याच प्रश्नांचे समाधान त्यातून मिळू शकते. तसेच व्ययस्थानाचा विचार करताना मला असं वाटतं की कुंडली मिलन करताना व्ययस्थानावरून आपण व्यसनांचा देखील विचार केला पाहिजे, कारण की बरेच संसार हे पतीच्या व्यसनांमुळे देखील मोडतात. त्यामुळे व्ययस्थानाचा विचार करताना कुठेतरी आपण ह्या गोष्टीचा देखील विचार केला पाहिजे. आता आपण ग्रह आणि स्थान यांचा पत्रिका पाहताना कसा विचार करायचा हे बघितलं. आता प्रत्यक्ष जेव्हा वधूवरांच्या कुंडल्या जुळवताना नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी पाहाव्यास हव्यात किंवा विशेषतः कोणत्या गोष्टी टाळाव्यास हव्यात आणि ग्रहमिलन नेमकं कसं केलं गेलं पाहिजे हे आपण बघू.
सर्वप्रथम तर दोघांच्याही लग्न कुंडल्या अचूक जन्मवेळेनुसार तयार केलेल्या असाव्यात. व्यावहारिक ज्ञानावरून किंवा फक्त राशी नक्षत्रावरून त्या ठरवू नयेत. नंतरचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे लग्न मैत्री. यामध्ये वधू वरांच्या लग्न कुंडलीतील ज्या जन्म लग्न राशी आहेत यांचा विचार करावा. वधू वरांच्या जन्म लग्न राशी ह्या जर एकमेकांपासून 2, 6, 8, 12 या स्थानांमध्ये शक्यतो नसाव्यात, म्हणजेच त्यांच्या लग्न राशींचे आपापसात द्विद्वादर्शक योग किंवा षडाष्टक योग नसावेत. जर असे योग पत्रिकेत असतील तर अशा पती पत्नींचे विचार हे फारसे जुळत नाहीत किंवा दोघांचे एकमेकांशी फारसं पटत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर समजा वधूचं सिंह लग्न असेल आणि वराचं कर्क लग्न असेल, तर कर्क पासून सिंह रास द्वितीय स्थानी येते आणि सिंह पासून कर्क रास द्वादश स्थानात येते. अशा वेळी बऱ्याचदा दोघांचे विचार हे अगदी टोकाचे भिन्न असतात. जरी त्यांचे स्वामी आपापसात मित्र असतील तरी दोघांच्या विचारांमध्ये मतभिन्नता आढळून येते. त्यामुळे वैचारिक मतभेद निर्माण होऊन वैवाहिक आयुष्यात भांडणे निर्माण होतात. किंवा जर एकाचं लग्न वृश्चिक असेल आणि दुसऱ्याचे मिथुन असेल तर शक्यतो अशी कुंडली जुळवू नये, कारण वृश्चिक लग्नाला मिथुन रास अष्टमात येते तर मिथुनेपासून वृश्चिक षष्ठात येते. त्यामुळे या राशींचे षडाष्टक होते, जे अत्यंत वाईट मानले जाते. मुळातच आपण 6, 8, 12 या स्थानांना त्रिकस्थान किंवा अरिष्ट स्थान असंच संबोधतो. यानंतर जेव्हा वधूवरांच्या कुंडल्या पाहताना लग्न राशी मैत्रीप्रमाणेच त्यांच्या चंद्र राशीची मैत्री देखील अभ्यासावी, कारण दोघांचे चंद्र देखील एकमेकांपासून 2, 6, 8, 12 या स्थानात नसावेत. परंतु ही लग्न मैत्री किंवा चंद्र राशी मैत्री पाहताना काही अपवाद देखील विचारात घ्यायला हवेस. ज्यावेळी एकाच ग्रहाच्या राशी द्विद्वादर्शक योगात असतील किंवा एकाच ग्रहाच्या राशी षडाष्टक योगात असतील, तेव्हा दोघांचा राशी स्वामी हा एकच ग्रह असल्याने स्वभावात किंवा विचारात फारशी मतभिन्नता आढळून येत नाही. त्यामुळे अशा वेळी पत्रिका जुळवण्यास काही हरकत नसते. म्हणजे आता जर आपण मकर आणि कुंभ या राशीचा विचार केला तर या दोन्ही एकमेकांच्या द्विद्वादर्शक योगात येतात, परंतु मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचा स्वामी शनी असल्यामुळे अशा स्थितीत पत्रिका जुळवण्यास काही हरकत नाही. त्याचप्रमाणे मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशी जरी एकमेकांच्या षडाष्टकात असल्या तरी या दोन्हींचा स्वामी हा मंगळ असल्याने येथेही काही हरकत नाही. त्याचप्रमाणे अजून एक अपवाद आहे तो म्हणजे वृषभ आणि तूळ या राशीचा. वृषभ आणि तूळ या दोन्ही राशी एकमेकांपासून षडाष्टक योगात येतात, परंतु यांचाही राशी स्वामी हा शुक्र हा एकच ग्रह असल्यामुळे याही स्थितीत पत्रिका जुळवण्यात काही हरकत नाही. आता काहींच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की मग कोणत्या राशींचे स्वभाव चांगले जुळतात किंवा कोणत्या राशींचा एकमेकांशी चांगले जमते, तर त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगते. जर वधूवरांच्या राशी ह्या एकमेकांपासून 5व्या किंवा 9व्या म्हणजेच नवपंचम योगात असतील तर अशा राशींचे एकमेकांशी चांगले जमते. तसेच जर एकमेकांच्या राशींपासून समसप्तक योगात असतील म्हणजेच एकमेकांपासून 7व्या असतील किंवा त्रिरेकादश योगात असतील म्हणजे एकमेकांपासून 3री किंवा 11वी राशी असेल तर या राशींचे स्वभाव हे चांगल्या प्रकारे जुळतात. यात समसप्तक योगातील राशी सर्वात चांगल्या, त्या खालोखाल नवपंचम योगातील बलवान धराव्यात आणि त्यानंतर त्रिरेकादश योगातील. कारण जर वधूवरांच्या लग्न किंवा चंद्र राशी ह्या एकमेकांच्या समसप्तक योगात असतील तर काहीसा त्या पत्रिका एक दुजे केलीय प्रकारात मोडतात असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये परस्पर एक प्रकारचे आकर्षण निर्माण होतं आणि ते नातं टिकून राहतं. उदाहरणार्थ मेष तूळ, मिथुन धनु, कर्क मकर इत्यादी. तर नवपंचम योगातील राशी म्हणजे मेष सिंह धनु, त्यानंतर वृषभ कन्या मकर, मिथुन तूळ कुंभ आणि कर्क वृश्चिक मीन या एकाच तत्वाच्या राशी आहेत आणि राशींचं तत्व समान असल्यामुळे त्यांचे स्वभावही बऱ्याच प्रमाणात सारखे असतात, त्यामुळे त्यांचं एकमेकांशी पटतं. त्रिरेकादश योगातील राशी या जातकाच्या राशीपासून पराक्रम किंवा लाभस्थानात येत असल्याने त्या जातकाच्या दृष्टीने लाभदायक फायद्याच्या ठरू शकतात, त्यामुळे देखील अशा राशींचे स्वभाव एकमेकांशी जुळतात.
आता लग्न मैत्री आणि चंद्र मैत्री नंतर ज्यावेळी आपण दोघांच्या पत्रिकांचा अभ्यास करू तेव्हा सर्वप्रथम दोघांच्या पत्रिकेतील वैवाहिक सौख्य नेमकं कसं आहे हे बघणं आवश्यक असते. आपल्याकडे आलेल्या पत्रिकेत समजा वैवाहिक सौख्य कमी दिसत असेल किंवा त्यात काही तडजोड, विजोडपणा असे काही योग दिसत असतील तर त्या उणिवांची पूर्तता भरून काढणारी पत्रिका जुळवण्याचा प्रयत्न करावा. इथे म्हणजे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळी पार्वती मातेसाठी बरं संशोधन सुरू होतं ना, की लग्नाचा विचार किंवा लहानपणीच पार्वती मातेची जेव्हा कुंडली पाहिली गेली तर नारद मुनींनी हिमालयाला सांगितलं की हिमालय म्हणजे पार्वती मातेच्या वडिलांना सांगितलं की या मुलीच्या पत्रिकेला वैवाहिक सौख्य फारसं नाहीये, ते खूपच कमी आहे. म्हणजे एखादा अगदी संन्यासी, कुठल्याही भौतिक सुखांची आसक्ती नसलेला, अगदी विरक्त असा पती हिला लाभेल. हे ऐकून सगळेच जण चिंतेत पडले की एवढी रूपवान, गुणवान, अगदी लाडात वाढलेली मुलगी हिचं कसं होईल, एखाद्या वैरागी व्यक्तीबरोबर ही कशा प्रकारे आयुष्य काढेल. पण तिच्या पत्रिकेला वैवाहिक सौख्य नसताना देखील तिच्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती की महादेवांबरोबर तिचं लग्न झालं. आता जर पाहिलं तर महादेवांमध्ये जे तिच्या पत्रिकेत योग होते ते सगळे आहेतच, की ते संन्यासी आहे, विरक्त आहे, वैराग्याचे कारक आहेत, पण ते बेस्ट आहेत सगळ्यांमध्ये. तर मग आपल्याला जरी कळतं की ह्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य नाहीये, पण त्यातूनही आपण त्या जातकाला काय बेस्ट देऊ शकतो याचा विचार आपण कुठेतरी करणं आवश्यक आहे. की नाहीतर लक्षात येतं की नाही ह्या पत्रिकेला वैवाहिक सौख्य म्हणून द्या सोडून, असं नाही. पण ज्या गोष्टींची उणिवा दिसून येते त्यातल्या त्यातही आपल्याला काय बेस्ट देता येईल हा विचार इथे केला गेला पाहिजे. यानंतर पत्रिका जुळवताना विचार केला पाहिजे तो संतती सौख्याचा, कारण वंशवृद्धी हा विवाह संस्थेचा मूळ उद्देश आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे दोघांच्या पत्रिकांचा अभ्यास करताना कुंडलीमध्ये संतती योग आहे का नाही, किंवा त्यात काही अडचणी आहेत का, विलंबाने संतती होणार आहे का, किंवा संततीचा योगच नाहीये या पत्रिकेत, हा देखील विचार करणं आवश्यक आहे. यानंतर जसं मी आधी सांगितलं की कामजीवनाचा सुद्धा पत्रिका जुळवताना विचार केला गेला पाहिजे, कारण लग्नानंतर जर दोघांचं कामजीवन सुरळीत असणं हे आवश्यक आहे. नाहीतर दोघांपैकी एकाकडे तीव्र कामेच्छा आहे आणि दुसरा मात्र उदासीन आहे, तर शक्यतो अशा कुंडल्या जुळवू नयेत. या दृष्टीने दोघांच्या पत्रिकेतील शुक्र, मंगळ, राहू तसेच केतू हे ग्रह व त्यांचे योग, तसेच शनी, बुध, नेपच्यून इत्यादी ग्रहांच्या योगांचा देखील अभ्यास करावा. यानंतर वधूवरांची कुंडली जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांचं आरोग्य कसं आहे हे देखील अभ्यासलं गेलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याचा देखील विचार करणं आवश्यक आहे. दोघांपैकी समजा दिसतंय की एखाद्या पत्रिकेत दीर्घकालीन आजार किंवा असाध्य व्याधी पत्रिकेत दिसत असतील तर शक्यतो अशी पत्रिका नाही जुळवलं पाहिजे, कारण ते सर्वांच्याच हिताचं ठरतं. त्यामुळे वधूवरांच्या पत्रिकेतील षष्टेश, त्याची पत्रिकेतील स्थिती आणि त्याचे इतर ग्रहांशी होणारे योग यांचा विचार केला गेला पाहिजे. यानंतर विचार केला गेला पाहिजे तो आयुष्य मर्यादेचा, म्हणजेच आयुष्य योगाचा, कारण दोघांचे पत्रिकेमध्ये उत्तम आयुष्य मर्यादेची लक्षणे आहेत का हे त्यासाठी बघावं, किंवा एखाद्याच्या पत्रिकेत आकस्मिक किंवा अपघाती मृत्यू दिसत असेल तर निदान जो आपल्याकडे आलेला जातक आहे त्याला तरी निदान त्याची पूर्वकल्पना दिली गेली पाहिजे. यानंतर आता मी वधूवरांचे ग्रहमिलन करतानाचे काही नियम तुम्हाला सांगणार आहे की ते नियम जर असतील तर एक उत्तम ग्रहमिलन होतं. मी थोडं हळू सांगते, म्हणजे जर कोणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकतात. यात वधू आणि वर दोघांचे लग्न एकाच राशीत असेल, म्हणजे दोघांची लग्न राशी जर एकच असतील तर ती चांगली गोष्ट आहे. त्यानंतर एकाच लग्न तीच दुसऱ्याची चंद्र राशी असणे, म्हणजे समजा वराचे लग्न मिथुन आहे आणि वधूची जन्म राशी मिथुन आहे तर ती ग्रहमिलनासाठी एक चांगली गोष्ट आहे. यानंतर दोघांची चंद्र राशी एक असेल, म्हणजेच दोघांची ही रास एक असेल तरी चालतं. यानंतरचा एक नियम आहे की एकाची चंद्र राशी ही दुसऱ्याच्या
चंद्राच्या सप्तमात असेल. परत सांगते, एकाची चंद्र राशी ही दुसऱ्याच्या चंद्राच्या सप्तमात असेल. म्हणजे समजा एकाची चंद्र राशी मेष आहे आणि ती मेष राशी दुसऱ्याच्या चंद्राच्या सप्तमात आहे, म्हणजे समोरच्याची तुळ रास असेल तर तुळ राशीच्या सप्तमात मेष ही राशी येते. यानंतर एकाची चंद्र राशी तीच दुसऱ्याची सप्तम राशी असता. एकाची चंद्र राशी तीच दुसऱ्याची सप्तम राशी असता, ती पण एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे समजा एकाची चंद्र राशी कन्या आहे आणि ती समोरच्याच्या सप्तम स्थानातील राशी आहे, म्हणजे जर समोरच्याचं मीन लग्न आलं तर ऑब्व्हियसली त्याच्या सप्तम स्थानामध्ये कन्या राशी येईल. यानंतर एकाची शुक्र राशी ही दुसऱ्याच्या लग्न, सप्तम किंवा चंद्र राशी असावी. म्हणजे समजा वधूचा शुक्र वृषभ राशीत असेल तर वृषभ हे एकतर त्या वराचं लग्न असावं किंवा ती त्या वराची चंद्र राशी असावी किंवा त्याच्या सप्तम स्थानात वृषभ राशी असावी. यानंतर एकाचा लग्नेश दुसऱ्याच्या सप्तमात किंवा एकाचा सप्तमेश दुसऱ्याच्या लग्नात असावा. म्हणजे समजा वधूचा लग्नेश गुरु आहे तर तो वराच्या सप्तम स्थानात स्थित असावा किंवा याच्या विरुद्ध म्हणजे वधूचा सप्तमेश बुध हा वराच्या लग्नात स्थित असावा. यानंतर दोघांचे लग्नेश वा सप्तमेश एकाच राशीत किंवा एकमेकांच्या समसप्तकात असावे. म्हणजे वधूचा लग्नेश आणि वराचा लग्नेश, मग कोणताही ग्रह असे ना, ते पत्रिकेत एकाच राशीत स्थित असावे किंवा एकमेकांच्या समसप्तकात असावे. यानंतर दोघांचा शुक्र हा एकाच राशीत किंवा समोरासमोरील राशीत असावा. नंतर एकाच्या लग्न स्थानातील ग्रह हा दुसऱ्याच्या सप्तम स्थानात असावा. म्हणजे समजा एकाच्या पत्रिकेत रवी लग्न स्थानात आहे तर तो दुसऱ्याच्या पत्रिकेत सप्तम स्थानात असावा. यानंतरचा नियम म्हणजे दोघांच्या लग्नात किंवा सप्तमात एकच ग्रह असावा, समान ग्रह. त्यानंतर महत्वाचा नियम म्हणजे दोघांच्या पत्रिकेतील ग्रह हे एकमेकांच्या शुभयोगात असावे. शुभयोग म्हणजे समसप्तक, नवपंचम, त्रिएकादश इत्यादी. दोघांच्या द्वितीयात शुभयोग असावे, कारण द्वितीय स्थान हे कुटुंब स्थान आहे, तसेच ते सप्तमाचं अष्टम स्थान देखील आहे. त्यामुळे येथे शुभयोग असता वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने ते शुभकारक ठरतं. यानंतरचा नियम असा आहे की वराच्या लग्नापासून वधूचं लग्न हे 1, 3, 5, 7, 9, 11 या स्थानी असावे. म्हणजेच दोघांच्या लग्न राशी या एकच किंवा समसप्तक, नवपंचम आणि लाभयोगात असाव्या. हा विचार आपण आधीच जेव्हा राशींचे स्वभाव सांगितले त्यात केलेलाच आहे. नंतर वराच्या चंद्र राशीपासून वधूची लग्न राशी ही 1, 3, 5, 7, 9, 11 या स्थानी असावी, म्हणजेच आताच सांगितल्याप्रमाणे. यानंतरचा नियम म्हणजे वराच्या शुक्र राशीपासून वधूचे लग्न हे 1, 3, 5, 7, 9, 11 या स्थानी असावे. नंतरचा नियम एक असा आहे की वराच्या चंद्र राशीपासून वधूचा शुक्र किंवा सप्तमेश हा 1, 3, 5, 7, 9, 11 या स्थानी असावा. म्हणजेच समसप्तकात, नवपंचम योगात आणि त्रिएकादश योगात असेल तर ते जास्त चांगलं असतं. वराचा चंद्र आणि वधूचा रवी यांची एक तर युती असावी किंवा त्यांचा शुभ योग असावा. यानंतरचा पुढचा नियम म्हणजे एकाचा द्वितीयेश हा दुसऱ्याच्या लग्नात असावा. म्हणजे समजा वधूचं कर्क लग्न आहे तर त्यावेळी तिचा द्वितीयेश हा रवी येतो, म्हणून रवी हा जर वराच्या पत्रिकेत लग्न स्थानात असेल तर तो एक चांगला योग समजला जातो. यानंतर दोघांचे ग्रह हे एकाच भावात असतील तर चांगले. म्हणजे त्याचा रवी लग्नात आहे आणि तिचाही रवी लग्नात आहे किंवा त्याचा शुक्र व तिचा शुक्र सप्तमात आहे तर तो एक चांगला योग होतो. वराच्या सप्तमेशाच्या राशीत जर वधूचे रवी, चंद्र किंवा शुक्र असतील असावेत. म्हणजे समजा वराच्या सप्तमात वृषभ राशी आहे म्हणजे त्याचा सप्तमेश शुक्र झाला आणि तो जर समजा मकर राशीत आहे तर वधूचा रवी, चंद्र किंवा शुक्र हा मकर राशीत असेल तर एक चांगला योग तयार होतो.
यानंतरचा नियम म्हणजे वराच्या सप्तमेशाच्या समोरील राशीत वधूचे रवी, चंद्र, मंगळ किंवा शुक्र असावे. म्हणजे समजा वराचा सप्तमेश शुक्र हा मकर राशीत आहे, तर मकरेच्या समोरील रास ही कर्क येते. त्यामुळे वधूचा रवी, चंद्र, मंगळ किंवा शुक्र हा जर कर्क राशीत असेल तर चांगला. यानंतर वराच्या शुभ ग्रहाची राशी ही वधूच्या लग्नी असावी. आणि यानंतर वराच्या चंद्र राशीत वधूचा रवी असावा. म्हणजे समजा वराची जन्मराशी मेष आहे, तर वधूची रवीची राशी ही मेष असावी किंवा वधूचा रवी हा मेष राशीत असावा. अशा पद्धतीने काही नियमांच्या आधारे आपण वर आणि वधू यांची कुंडली पाहून ग्रहमिलन करू शकतो. आता बऱ्याचदा असं घडतं ना की एखादा मुलगा किंवा मुलगी विचारते की माझ्या पत्रिकेमध्ये प्रेमविवाहाचे योग आहेत का, किंवा मला एक मुलगा किंवा मुलगी आवडते, तर माझं तिच्याशी लग्न होईल का. तर प्रेमविवाहाबाबत विचार करतानाचे देखील काही नियम आहेत, ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते, कारण अशा बऱ्याच पत्रिका येतात. प्रेमविवाहाचा विचार करताना पंचम भाव व सप्तम भाव यांचे स्वामी म्हणजेच पंचमेश आणि सप्तमेश हे परस्पर शुभ योगात, म्हणजेच आधीच सांगितल्याप्रमाणे समसप्तक, नवपंचम किंवा त्रिरेकादश योगात असतील, किंवा ते एकमेकांच्या युतीत दृष्टीत असतील, किंवा पंचमेशाची सप्तम स्थानावर दृष्टी असेल अथवा सप्तमेशाची पंचम स्थानावर दृष्टी असेल, तसेच पंचमेश सप्तमा किंवा सप्तमेश पंचमात असेल तर प्रेमविवाहाचे योग असतात. यानंतर जर लग्नेशाचा 5 व 7 या भावांशी, म्हणजेच लग्नेशाचा जर पंचमेश आणि सप्तमेशाशी किंवा त्याच्या भावेशांशी शुभ संबंध येत असेल तर प्रेमविवाहात फारशा अडचणी येत नाही. प्रेमविवाहाच्या कुंडल्यांमध्ये चंद्राचा 1, 5, 7 या स्थानांशी किंवा त्यांच्या भावेशांशी संबंध असतो. प्रेमविवाहाच्या दृष्टीने शुक्राचा विचार करणं देखील आवश्यक आहे, कारण शुक्र जर मंगळाच्या युतीत किंवा दृष्टीत असेल किंवा राहू हर्षलच्या युतीत असेल तर तो प्रेमविवाहासाठी अनुकूल असतो. तसेच कर्क व कन्या राशीतील शुक्र देखील प्रेम प्रकरणासाठी पोषक असतो. यानंतर शुक्र जर मंगळाच्या युतीत असेल किंवा दृष्टीत असेल तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग निर्माण होतात आणि असे प्रेमविवाह बऱ्याचदा यशस्वी देखील होतात. तर असे बरेचसे नियम आहेत जे वधू-वरांच्या पत्रिकांना लावून आपण योग्य पद्धतीने त्यांच्या कुंडलींचे अनालिसिस करून ते एकमेकांना किती अनुरूप आहेत याचा अंदाज बांधू शकतो, किंवा त्यांच्यात ज्या काही उणिवा, त्रुटी किंवा काही कमतरता असतील तर विवाहपूर्व त्या दोघांना त्या दृष्टीने मार्गदर्शन देखील करू शकतो. किंवा आज खरं तर ती काळाची गरज आहे, कारण बऱ्याच गोष्टींची जर पूर्वकल्पना असेल ना तर मनाची कुठेतरी ती गोष्ट स्वीकारण्याची तयारी होते किंवा ती गोष्ट स्वीकारण्याची मानसिकता तरी तयार होते. त्यामुळे जरी ती घटना आयुष्यात घडली, कारण तसे योग जुळून आले आणि ती घटना घडलीच, तर एक मनाची तयारी असल्यामुळे त्या गोष्टीला ते दोघेही योग्यपणे सामोरे जातात. विवाहासाठी कुंडली पाहताना ग्रहमिलनाचे अनेक नियमांचा अभ्यास आपण केला. आता मी ग्रहमिलनाची एक सोपी पद्धत आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. गौरी मॅडम आहे का? बोला बोला. मॅडम ती वर आणि चंद्र असा एक चार्ट होता ना, ती शेअर करता का? यामध्ये आपण वधू आणि वर मधली मॅडम मधली. ओके ओके. म्हणजे नियम बघा तुम्हाला सांगितले, पण हो बरोबर बरोबर हेच. थँक्यू. की आता मी नियम सांगितले, पण एक ग्रहमिलन करण्याची, कारण बऱ्याचदा जे नवीन अभ्यासक असतात ना त्यांचा थोडा गोंधळ होतो, तर ही एक अशी सोपी पद्धत आहे जी मी सांगते, जी लावून तुम्ही अनालिसिस करू शकता की नेमकं ग्रहमिलन किती होईल. म्हणजे हे आपण पर्सेंटेज मध्येही काढू शकतो. यात वधू आणि वर यांच्या पत्रिकेतील काही ग्रहांचा एकमेकांशी होणारा योग बघितला जातो. म्हणजे सर्वप्रथम हे ग्रह कोणत्या राशीत आहेत हे बघावं,
आणि योग म्हणजे ते एकमेकांच्या युती, केंद्र, नवपंचम, षडाष्टक, समसप्तक, त्रिरेकादश, द्विद्वादर्शक यापैकी नेमके कोणत्या योगात आहे. त्यानंतर त्यांच्या राशी स्वामींचे एकमेकांशी शत्रुत्व आहे की मित्रत्व आहे यावरून हे गुण दिले जातात. म्हणजे आता जर तुम्ही चार्ट बघितला तर याच्यात असा विचार करायचा असतो की वधूचा रवी कोणत्या राशीत आहे आणि वराचा चंद्र कोणत्या राशीत आहे, मग त्या दोघांचा एकमेकांशी काय योग होतोय. आणि तो जर शुभ ग्रहांनी झालेला असेल तर तिथे आपण 1 गुण देतो. शुभ ग्रहांनी नाही, सॉरी, जर मित्र ग्रहांनी झालेला असेल तर 1 गुण देतो आणि जर शत्रू ग्रहांनी झालेला असेल तर आपण 0 गुण देतो. यात सर्वप्रथम आपण वधूचा रवी आणि वराचा चंद्र यांचा विचार करावा. त्यानंतर वधूचा रवी आणि वराचे लग्न बघावे. त्यानंतर वधूचा चंद्र आणि वराचाही चंद्र पाहावा. मग वधूचा मंगळ आणि वराचा शुक्र बघावा. आपण चार्ट मध्ये बघू शकतो ते. त्यानंतर वधूचे लग्न आणि वराचेही लग्न बघावे. त्यानंतर वधूचा लग्नेश आणि वराचा देखील लग्नेश पाहावा. नंतर वधूचा सप्तमेश व वराचा शुक्र पाहावा. हे अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण एक पत्रिका बघू, म्हणजे तुम्हाला जरा क्लॅरिटी येईल की नेमकं कशा पद्धतीने पाहिलं गेलं पाहिजे. मॅडम 1 नंबरची कुंडली जी होती ना, तूळ लग्नाचे आहे दोन्ही कुंडल्या. हा बरोबर, ह्याच. याच्यात जर आपण पाहिलं ना तर वधूचा रवी हा सिंह राशीत आहे. पहिली कुंडली ही मुलाची आहे आणि दुसरी मुलीची आहे. यात जर आपण पाहिलं तर वधूचा रवी हा सिंह राशीत आहे, तर वराचा चंद्र हा कुंभ राशीत आहे. त्यामुळे यांच्यात समसप्तक योग होत आहे. मात्र समसप्तक योग हा विवाहाच्या दृष्टीने चांगला योग जरी असला तरी सिंहेचा स्वामी रवी आणि कुंभ राशीचा स्वामी शनी, रवी आणि शनी हे एकमेकांचे शत्रू असल्याने येथे आपण 0 गुण देतो. त्यानंतर वधूचा रवी सिंह राशीत आणि वराचे लग्न तूळ आहे आणि त्याचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे तो मकर राशीत स्थित आहे. आणि यांचा परस्पर षडाष्टक योग होत आहे, जो षडाष्टक योगाला आपण 0 गुण देतो. आणि त्यातूनही पुन्हा रवी आणि शुक्र हे परस्परांचे शत्रू असल्याने विचारच करायचा नाही, म्हणजे तिथे 0 गुण मिळाला. त्यानंतर वधूचा चंद्र सिंह राशीत आणि वराचा चंद्र कुंभ राशीत, त्यामुळे येथे परत रवी आणि शनी शत्रू असल्याने गुण मिळालेला नाही. त्यानंतर वधूचा मंगळ हा वृश्चिक या स्वराशीत आहे, तर वराचा मंगळ हा कन्या राशीत आहे. त्यामुळे येथे बघायला गेलं तर दोघांचा लाभयोग होतोय, परंतु मंगळ आणि शुक्र हे परस्पर शत्रू राशीत असल्यामुळे येथे गुण नाही मिळालेला. त्यानंतर दोघांचेही लग्न तूळ आहे आणि तूळ असल्याने दोघांचाही राशी स्वामी शुक्र आहे, त्यामुळे येथे 1 गुण मिळालेला आहे या पॉइंटला. त्यानंतर लग्नाप्रमाणेच वधूचा लग्नेश आणि वराचा लग्नेशही शुक्र असल्याने येथे देखील 1 गुण मिळालेला आहे. यानंतर वधूचा सप्तमेश मंगळ हा वृश्चिक राशीत आहे आणि वराचा लग्नेश शुक्र हा मकर राशीत आहे. त्यामुळे मंगळ आणि शनी हे परत परस्पर शत्रुग्रह असल्याने इथे जरी त्रिएकादश योग होतोय तरी पण इथे 0 गुण मिळालेले आहेत. यानंतर वधूचा सप्तमेश मंगळ आणि वराचाही सप्तमेश मंगळच आहे, परंतु वधूचा मंगळ हा वृश्चिक राशीत आहे आणि वराचा मंगळ हा कन्या राशीत असल्याने पुन्हा परस्पर शत्रुत्व आल्याने 0 गुण मिळत आहे. त्यामुळे येथे आता आपण जर पाहिलं आधीच्या याच्यात स्लाइडमध्ये तर 8 पॉइंट मी दिलेले होते, तर या 8 पैकी यांचे फक्त लग्न आणि लग्नेश हे असे 2च गुण या पत्रिकेला प्राप्त झालेले आहेत. आणि जर टक्केवारींमध्ये जर आपण हे पाहायचं ठरवलं किंवा टक्केवारींमध्ये ग्रहमिलन काढायचं झालं तर सोपी पद्धत आहे, 2 गुणिले 8 करायचं. त्यामुळे इथे ग्रहमिलन हे फक्त 25% होतंय. आता याच्यावरनं एक अंदाज येतो की गुणमिलनाबरोबरच ग्रहमिलन करणं किती गरजेचं आहे. ऍक्च्युली हीच पत्रिका मी कंटिन्यू करते की ही जी पत्रिका आहे ना की 10 वर्षांपूर्वी यांचं लग्न झालेलं आहे, परंतु या पत्रिकेला वैवाहिक सौख्य मुळीच नाहीये. मुळीच म्हणजे अगदी
दोघंही एकाच छताखाली राहून देखील 10 वर्षात त्यांचे शारीरिक संबंधच नाहीये. कधीच ते दोघं एकत्र आले नाहीत. म्हणजे अगदी शॉकिंग असं वाटेल. आणि जर दोघांचा संबंधच नाही तर साहजिकच संततीचा सुद्धा संबंध नाहीये. संतती पण इथे नाहीये. वैवाहिक सौख्य पूर्णपणे डॅमेज झालेलं आहे या पत्रिकेत. आणि त्यातून अजून एक वाईट गोष्ट अशी की आत्ताच 6-7 महिन्यांपूर्वीच ह्या जातकाचा म्हणजे या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्यामुळे विवाहापूर्व कुंडली मिलन करणं किती गरजेचं आहे ना, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. आता जर आपण ही पत्रिका बघितली तर दोघांचीही तूळ लग्नाची कुंडली आहे आणि जातकाची चंद्ररास कुंभ आहे आणि जातकाचा जन्म पूर्वा भाद्रपदा प्रथम चरणात झालेला आहे. तर जातिकेची जन्मरास सिंह असून जातिकेचा जन्म पूर्वा फाल्गुनीच्या प्रथम चरणात झालाय. त्यामुळे पारंपरिक नुसार ह्या पत्रिकेचं गुणमिलन केलं ना तर ते अगदी 24.5 येतं. त्यामुळे मग गुणमिलन चांगलं झालेलं आहे. मग आता जर गुणमिलन इतकं चांगलं झालंय तर वैवाहिक सौख्यात का उणीव निर्माण झाली ना असा प्रश्न येतो. कारण मग तिथे ग्रहमिलन केलंच गेलं नाही. आता जर तुम्ही बघितलं तर वधूच्या पत्रिकेतील रवी स्वराशीचा आहे, परंतु तो बाधकेश आहे आणि तो लग्नेश शुक्राचा शत्रू देखील आहे. तसेच पुरुषाच्या पत्रिकेतील चंद्राचा राशी स्वामी शनी असून तो देखील रवीचा कट्टर शत्रू असल्याने जे आपण मनाचं आणि आत्म्याचं मिलन म्हणतो ते ह्या कुंडलीत कुठे झालंच नाही कधी दोघांचं. त्यानंतर वधूच्या पत्रिकेतील रवी जरी स्वराशीत असला तरी तूळ हे शुक्राचं म्हणजे त्याच्या शत्रूचं लग्न आहे आणि शुक्र हा पुरुष जातकाच्या पत्रिकेत जर आपण बघितला तर तो चतुर्थामध्ये मकर या मित्र राशीत आहे, पण तो केतूने युक्त आहे. त्यामुळे तिथे सुखाची कुठेतरी हानी झाली. कारण आपण सर्व सुखांचा विचार हा चतुर्थ स्थानावरून करतो. तसेच या शुक्रावरून दशम भावातून राहूची देखील अशुभ दृष्टी आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ भावाची दृष्टी ही चतुर्थ स्थानावर नाहीये. त्यामुळे सौख्यच नाही त्या पत्रिकेला. आता दोघांच्या पत्रिकेतील चंद्राचे राशी स्वामी हे अनुक्रमे रवी आणि शनी असून आपण आधीच बघितलं की ते एकमेकांचे शत्रूच आहेत. त्यामुळे चंद्रावरून आपल्याला जातकाच्या मनस्थितीचा अंदाज येतो किंवा जातकाच्या मनस्थितीचा विचार आपण चंद्रावरून करतो. जेव्हा या दोघांच्या चंद्राचे स्वामी कट्टर शत्रू असल्याने त्या जातकांमध्ये कधी मानसिक देवाणघेवाण किंवा मानसिक सौख्य हे कधी झालंच नाही त्या दोघांचं. आता यांच्या पत्रिकेतील मंगळ व शुक्राचा विचार करता मंगळ स्वतःच्या वृश्चिक राशीत असून तो मारक भावात आहे. तो जरी कुटुंब स्थानात असला तरी आपण त्याला मारक स्थान म्हणतो आणि त्या भावामध्ये तो हर्षल आणि केतू सह विराजमान आहे. त्यामुळे कुटुंब स्थान बिघडलं. कुटुंब स्थान बिघडल्यामुळे साहजिकच कौटुंबिक सौख्याची हानी झाली आणि त्यातच अष्टम स्थानातून राहूची त्याच्यावर दृष्टी असल्यामुळे जास्तच त्रास झाला. तसेच हा मंगळ सप्तमेश आणि धनेश असून तो परम मार्केश आहे ह्या पत्रिकेमध्ये आणि हर्षल ह्या अचानक घटना घडवणाऱ्या कारक ग्रहाच्या उपस्थितीमध्ये तो आहे. त्यामुळे जे आपण असं म्हणू शकतो की ते तिच्या सप्तमाचं अष्टम स्थान आहे. तिचं पण जर तुम्ही बघितलं तिचं सप्तमाचं अष्टम स्थान बघितलं तर हर्षल मंगळ केतू यामुळे तिचं पूर्ण बघितलं आहे. द्वितीय स्थान हे आपण पतीच्या मृत्यूचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तर त्याचा जर आपण विचार केला तर हर्षल सारखा ग्रहामुळे जरी तिथे कुटुंब स्थानात जरी स्थित आहे परंतु तो हर्षल आणि केतूमुळे पूर्ण दूषित झालेला आहे. त्याच्यावरही शुभ कोणत्याच ग्रहाची दृष्टी नाहीये आणि राहू हा गूढतेचा कारक आहे. त्यामुळे तो एक गूढ मृत्यू झाला. म्हणजे नेमका कशा पद्धतीने मृत्यू झाला ते कळलं नाही असं एकाएकी अचानक. आता लग्न भावाचा विचार करता दोघांचा लग्नेश शुक्र असून स्त्रीच्या पत्रिकेत तो कन्येचा म्हणजेच नीच राशीत आहे आपण जर बघितलं तर आणि लग्नेशच व्ययामध्ये आहे. त्यामुळे आपण आधीच बघितलं की आपण व्ययस्थानावरून शय्या सुखाचा विचार करतो. तिथे तिचा लग्नेशच नीचीचा होऊन बसलेला आहे आणि ऍज वेल आज त्याची जर पत्रिका बघितली तर तिथे पण कन्येचा शनी मंगळासोबत स्थित आहे. त्यामुळे त्याच्याही शय्या सुखामध्ये जरी मंगळ असला तर मंगळ आपण म्हणतो कामभावनांना प्रबळ करतो, पण शनी सारख्या ग्रहाबरोबर तो असल्यामुळे त्याने तिथे त्या सौख्यामध्ये हानी निर्माण केली.
त्यानंतर जर आपण बघितलं तर दोघांचेही राशी स्वामी कन्या आणि मकर यामध्ये आहेत. यांचा योग बघितला तर तो नवपंचम योग आहे. पण पुरुषाच्या पत्रिकेत शुक्र हा पापग्रहाने युक्त आणि पापदृष्टीत असल्यामुळे आणि स्त्रीच्या पत्रिकेत शुक्र नीचीचा असल्यामुळे 10 वर्ष होऊनही कधीच सौख्य लाभलं नाही दोघांनाही. मॅडम पुढची पत्रिका घेता का? आता आपण अजून एका कुंडलीचा विचार ग्रहमिलन करताना करू. आता ह्या पत्रिकेचं सुद्धा जर पारंपरिक पद्धतीने गुणमिलन केलं ना तर ह्या पत्रिकेमध्ये सुद्धा अगदी 30 गुण जुळतायत. कारण की तिचं मघा नक्षत्र आहे, त्याचं पूर्वा नक्षत्र आहे. आणि जर तुम्ही विचार केला तर आपण असं बघतो की एक राशी आणि भिन्न नक्षत्र असेल तर 36 गुण समजावेत असा नियम आहे. मग तसा विचार जरी आपण केला तरी 36 गुण जुळूनही ह्या पत्रिकेला वैवाहिक सौख्य अजिबातच नाहीये. आणि म्हणजे एवढे 30 गुण जुळूनही मुळीच वैवाहिक सौख्य नाही. आणि सध्या यांची डिवोर्स साठी केस चालू आहे. जर मी जी सोपी पद्धती सांगितली त्यानुसार जर आपण विचार केला तर वधूचा रवी हा कन्या राशीमध्ये नाही सॉरी वधूचा रवी आणि वराचा चंद्र यांचा द्विद्वादर्शक योग होतोय, त्यामुळे तो अशुभ योग आहे. त्यामुळे त्यांना तिथे 0 गुण मिळाले. त्यानंतर वधूचा रवी आणि वराचं लग्न हे जरी लाभ योगात असले तरी त्यांचे राशी स्वामी हे एकमेकांचे शत्रू आहेत, म्हणून पण तिथे 0 गुण मिळालेला आहे. याच पद्धतीने दोघांचे चंद्र हे जरी सिंह राशीत आहे त्यामुळे शुभ आहेत, तिथे त्यांना गुण मिळालेला आहे. त्यानंतर वराचा मंगळ आणि वधूचा मंगळ आणि वराचा शुक्र यांच्यात मृत्यू षडाष्टक योग होत आहे, परंतु ते एकमेकांचे शत्रू असल्याने तिथे गुण नाही मिळाला. त्यानंतर दोघांचेही लग्न स्वामी हे एकमेकांचे शत्रू आहेत मंगळ शुक्र, त्यामुळे तिथलाही गुण गेलेला आहे. त्यानंतर दोघांचे लग्नेश हे जरी समसप्तकात असले तरी त्यांचे जे राशी स्वामी आहेत ते एकमेकांचे शत्रू असल्याने तिथेही गुण मिळालेला नाहीये. त्यानंतर दोघांचे सप्तमेश आणि लग्नेश हे केंद्र योगात आहे, त्यामुळेही तिथे हे गुण नाही मिळालेला. त्यानंतर सप्तमेश शुक्र आणि इकडे दशमेश, त्यामुळे सुद्धा पत्रिकेमध्ये गुण मिळालेले नाहीयेत. आणि ह्या पत्रिकेचं जरी तुम्ही काउंटिंग केलं आणि ग्रहमिलन केलं तर हे सुद्धा 25% इतकं येत आहे. कारण 8 पैकी फक्त 2च गोष्टी या पत्रिकेमध्ये जमतायत. त्यामुळे 36 पैकी 30 गुण मिळून सुद्धा ग्रहमिलन हे 50% खूपच कमी आहे, जे विवाहास योग्य नाही असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे जी घटस्फोटापर्यंतची परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे. तुम्ही जर व्यवस्थित पत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येईल की या कुंडल्यांमध्ये दोघांचाही मंगळ हा 4th स्थानामध्ये आहे, त्यामुळे याला आपण मंगळाची कुंडली म्हणू शकतो. त्यामुळे जसं मी आधी सांगितलं होतं की बऱ्याचदा असा मंगळ जो आहे ना तो ग्रह कलह दाखवतो. त्यामुळे ही जी जातिका आहे ती त्या जॉईंट फॅमिलीमध्ये कधी ऍडजस्टच करू शकली नाही किंवा सततच सासूशी जावेशी भांडणं असा प्रकार. परंतु स्त्रीच्या पत्रिकेत आपण पतीचा विचार रवीवरून करतो आणि रवी इथे सिंह राशीत आहे आणि तिचाही चंद्र सिंह राशीत आहे. म्हणजे इथे दोघांची राशी सेम आहे सिंह. पण होतं काय ना की आपण म्हणतो ना की एका मॅनेमध्ये 2 तलवारी नाही राहू शकत, तसा प्रकार हा सिंह राशीच्या बाबतीत इथे घडलेला आहे. कारण माघार घ्यायला कोणाचीच तयारी नसते, त्यामुळे खूपच प्रश्न निर्माण होतात आणि जो प्रकार इथे घडलेला आहे. तसेच स्त्रीच्या पत्रिकेत रक्ताचा कारक मंगळ हा अग्नी तत्वाच्या राशीत आणि पुरुष पत्रिकेतील शुक्र हा मकर या पृथ्वी तत्वाच्या राशीत आहे. त्यामुळे नेहमी काहीही वाद झाले तरी पण घर सोडून जाण्याची भूमिका किंवा विरह पण आपण त्याला म्हणू शकतो, हा नेहमीच ह्या दोघांच्या पत्रिकेत दिसून आलेला आहे. आणि दोघांच्या लग्न भावाचा जर आपण विचार केला तर ते दोघांच्या समसप्तक योगात आहे. जे आपण आधीचे जे नियम बघितले त्यानुसार हा शुभ योग आहे खरं तर,
पण जर आपण ग्रहस्थितीचा विचार करतो, कारण की फक्त स्थान राशी यांचा विचार न करता जेव्हा ग्रहस्थितीचा विचार करतो तर ती बऱ्याचशी बोलकी आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारे जेव्हा आपण मॅडम पत्रिका हे केली तरी चालेल. तर अशा प्रकारे जेव्हा आपण कुंडली मिलन करतो ना, तर विवाहासाठी ज्या वेळेस आपल्याकडे कुंडली येते तेव्हा फक्त गुणमिलनाचा विचार न करता त्या बरोबरीने ग्रहमिलन करणं ही तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं ना की जेव्हा विवाहपूर्व येतात, आता हे तर विवाह झाल्यानंतरची मी उदाहरणं दिली की 10 वर्ष झालेले आहेत ऑलरेडी, 15 वर्ष झालेले आहेत पत्रिकांना. पण जेव्हा नवीन मुलगा किंवा मुलगी आपल्याकडे येतात तर तेव्हा त्यांना समुपदेशन करणं ही सुद्धा आपली एक गरज आहे. आता मी ती पत्रिका नाही शेअर केली, पण एक जस्ट सांगावंसं वाटतंय मला की जानेवारी महिन्यामध्ये एक मुलगी माझ्याकडे आलेली होती. तेव्हा वय तिचं म्हणजे आता 6 महिन्यापूर्वी 32 वर्ष झालं होतं. ती स्वतः डेंटिस्ट आहे, वडील IPS ऑफिसर आहे आणि अजूनही लग्न होत नाही. ती इतकी डिप्रेस झाली होती ना की ती आली तर म्हणे ताई मला कुठूनही नकारच येतो. होकार म्हणजे बघण्याचा कार्यक्रम होतो, बघून जातात, सगळं होतं, पण नकार दरवेळी कोणाकडून होकारच येत नाही. तर मी खूप डिप्रेस झालेली आहे, तर काहीतरी सांगशील. तर जेव्हा मी तिच्या पत्रिकेचा विचार केला तर पत्रिका बघितली तर पत्रिका असेल कदाचित, तिच्या लग्नातच राहू होता, मकर लग्न होता आणि लग्नातच राहू, त्यामुळे साहजिकच सप्तमात केतू होता. त्यामुळे आपण म्हणतो की राहू हा काहीसा शनीप्रमाणे फळ देतो. तर विवाह विलंबाचे योग तिच्या पत्रिकेत दिसत होते. पण मी तिला म्हटलं तू अशी निराशावादी नको होऊस, कुठेतरी जो काही जोडीदार मिळणार आहे ना त्यात तुला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. मग ती अजूनच जरा हे झाली. ऍडजस्टमेंट म्हणजे कोणत्या प्रकारची ऍडजस्टमेंट असेल? मग मला असं तर नाही होणार ना की एखादा लग्न झालेलाच मुलगा मिळेल किंवा काय. म्हटलं नाही, असा काही विचार नको करू. ऍडजस्टमेंट ही काय फक्त तशीच नसते, मग रंग, रूप, उंची या बाबतीत असेल किंवा दोघांची जी वैचारिक पातळी आहे त्याच्यातही तुला ऍडजस्टमेंट करावी लागू शकते. म्हणजे मी तेव्हा तिला असं सांगितलं होतं की आता तुझी एकंदरीत पत्रिका पाहता की तुला समजा खूप असं इंटरेस्टिंग गोष्टी करण्याची आवड आहे, म्हणजे तुला असं वाटेल की अरे वा नाही छान, आपण कॉफी शॉप मध्ये जाऊन कॉफी प्यावी वगैरे. तर ऍट द सेम टाइम तो म्हणेल की काय गरज आहे कॉफी शॉप मध्ये जाऊन एवढे 200-300 रुपये खर्च करण्याची, तर तू घरातच कॉफी बनव, घरातच आपण पिऊ. तू त्याला म्हणशील की नाही मला कुलू मनालीला फिरायला घेऊन चल, मला हिल स्टेशनवर ने, तर त्याच्या दृष्टीने डोंगर किंवा हिल स्टेशनची कल्पना वेगळी असेल. तो आपल्या वणीच्या गडालाच हिल स्टेशन म्हणेल आणि तुला म्हणेल की चल आपण तिथेच जाऊयात. तर ह्या बाबतीमध्ये तुला कुठेतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल किंवा तुझ्या मनाची तशी ती तयारी करावी लागेल. पण ती म्हणे आहे का पत्रिकेमध्ये माझ्या योग आहेत का? म्हटलं पत्रिकेत योग आहेत तुझ्या, ह्या वर्षाच्या अखेरीस पर्यंत तुझं लग्न नक्की होऊन जाईल. मग म्हणे ताई मला ना उपासना वगैरे काहीच देऊ नको, मी ते देवाचं मंत्र बिंत्र अजिबात करणार नाही, मला त्याच्यात काहीच हे नाहीये किंवा मी करणारच नाही. म्हटलं आता तू डेंटिस्ट आहे, विचार मुलींचे आजकाल हे असतात. म्हटलं ठीक आहे तू काहीच करू नको, म्हटलं मी तुला देत पण नाही. कसं असतं ना की बऱ्याचदा जातक जेव्हा येतो ना अशा केसेसमध्ये खास करून, तर तो खूप निराशवादी झालेला असतो, जसं हिच्या केसमध्ये झालेलं की सततचे नकार पचवून ती खूप निगेटिव्ह मध्ये गेलेली होती. तर मी तेव्हा तिला उपासना काहीच दिली नाही. एक छोटा उपाय सांगितला त्यावेळी मी तिला, आणि उपाय म्हणजे असं की मी तिला सांगितलं की फक्त एक विचार करत राहा. तिला जे काही सांगितलं त्याचा सारांश सांगते मी तुम्हाला, की माझं लग्न झालेलं आहे, अगदी सुखी संसार माझा आहे आणि मी अगदी आनंदात गुण्या गोविंदाने राहतेय. हे रोज 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 तू हे कर. त्यानंतर अगदी 8-10 दिवस झाले तिचा फोन आला, ताई एक मुलगा बघून गेला पण त्यांनी नकार कळवला. म्हटलं अगं तू निगेटिव्हिटीकडे नको जाऊ, तू अजूनही पॉझिटिव्हली विचार कर. मी तुला या वर्षाच्या अखेरीस पर्यंत विवाहाचे योग सांगितले. तू 8 दिवसातच लगेच असा विचार नको करू ना की लगेच ताईकडे जाऊन आली आणि 8 दिवसातच माझं लग्न जमेल म्हणून. मग म्हटलं ती कंटिन्यू प्रोसेस करत राहा. त्यानंतर त्या 2 महिन्यांमध्ये तिचे 2दा फोन आले की 2दा ताई मुलगा बघून गेला पण नकारच येतोय. म्हटलं तुला जे सांगितलंय ते तू करणं सोडलंय का? म्हणे नाही, तू जे सांगितलंय ते मी अगदी रोज न चुकता करतेय. म्हटलं मग तुला नक्कीच फळ मिळेल त्याचं आणि नक्कीच तुझं लग्न होईलच म्हटलं. मग त्याच्यानंतर एक मुलगा इंजिनियर बघायला आला, मग तिने मला त्याची कुंडली पण दिली
त्याची कुंडली बघितल्यानंतरही बऱ्याच गोष्टी सगळ्या म्हणजे छान होतं, सगळं काही चांगलं जुळत होतं. पण एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये कुठेतरी द्विभार्या योग दिसत होता. पण म्हटलं बघण्याचा कार्यक्रम वगैरे होऊन जाऊ द्या, कारण हिला जर आपण आत्ताच सांगितलं तर ही अजून नकारात्मकतेकडे वळेल. बघू तरी एकदा बघण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ. बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला आणि त्या मुलाचा होकारही आला तिला. तिने ग्रहमिलन गुणमिलन छान होत होतं, जे मी आधीच बघितलं होतं. त्याच्यानंतरच तिला बघण्याचा कार्यक्रम कर म्हणून सजेस्ट केलं होतं. मग तिचा फोन आला की ताई त्यांचा होकार आलेला आहे. म्हटलं आला ना, आता खुश आहेस ना? म्हणे नाही ताई, आम्ही ना थोडीशी चौकशी केली तर एक गोष्ट कळली की त्याचा आहे ना आधी साखरपुडा होऊन मोडलाय. पण त्यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली नाही अजूनपर्यंत. मला ही गोष्ट दुसरीकडून कळली. तर तुला काय वाटतं? तर आता मी तर आधीच पत्रिकेत द्विभार्या योग बघितला होता. तर म्हटलं द्विभार्या नाही, पण कुठेतरी याचा पहिला साखरपुडा होऊन मोडलेला आहे. म्हणजे तो जो काही योग होता तो टळून गेलेला आहे ऑलरेडी. त्यामुळे आता काही हिला लग्न करण्यास हरकत नाही. मग त्यानुसार ज्या दिवशी तिला पहिल्यांदा त्याला भेटायला जायचं होतं डेटवर, त्या दिवशी सुद्धा तिचा सकाळी सकाळी फोन की ताई आज तो 4 वाजता मला जाणार आहे फिरायला घेऊन, तर काय करू? त्याला ती गोष्ट विचारू की नको विचारू जी मला कळली आहे? म्हटलं बिनधास्त विचार त्याला तू, कारण की परत तुझ्या मनात कुठे ती गोष्ट नको राहायला. जेवढी क्लॅरिटी असेल ना तेवढं चांगलं असतं. मग तिने त्याला विचारली, त्याची जी समर्पक उत्तरं होती ती पण त्याने तिला दिली. दोघांची पसंती झाली, छान झालं. आणि आता पुढच्या महिन्यात 19 तारखेला तिचं लग्न पण आहे. म्हणजे जेव्हा जातक येतो ना तर तेव्हा आपण त्याची इच्छाशक्ती वाढवणं देखील तितकंच गरजेचं असतं. एकंदरीत पत्रिका बघून आपल्याला अंदाज येऊन जातो की काय आहे याची विचारसरणी किंवा काय. तिची पत्रिका जेव्हा बघितली तर वडील IPS ऑफिसर होते. दशमामध्ये रवी होता. रवीवरून वडिलांचा विचार केला जातो. आणि आम्ही जेव्हा अष्टक वर्ग पद्धतीने संशोधन करत होतो तर तेव्हा पत्रिकेत आईचं वडिलांचं की त्या जातकाचं स्वतःचं प्राबल्य असेल या गोष्टींचा आम्ही अभ्यास केला होता. त्यानुसार त्या पत्रिकेमध्ये वडिलांचे गुण जास्त येत होते. त्यामुळे म्हटलं की लग्न जमवताना तिला आधीच म्हटलं की वडिलांचा जास्त अडसर येतोय, की म्हणजे प्रत्येक वडिलांनाच असं वाटत असतं की आपली मुलगी सुखात राहावी, आनंदात राहावी. पण कुठेतरी ते पोलीस खात्यात असल्यामुळे प्रत्येक मुलात खोट काढण्याचं काम करतायत आणि त्यामुळे आज मुलीचं वय 32 झालेलं आहे. तरी पण विवाहाचे योग येत नाही. तर म्हटलं तू वडिलांशी एकदा शांततेत बोल किंवा वाटल्यास वडिलांना मला फोन लावून दे, मी वडिलांशी बोलते आणि मग हे कर. मग त्या पद्धतीने ती जरा वडिलांशी बोलली की पप्पा असं प्रत्येक गोष्टीतच हे नका करू, थोडंसं काहीतरी कुठे ऍडजस्टमेंट तडजोड मला सांगितलेली आहे, तर ती तडजोड मला काही बाबतींमध्ये करावीच लागेलच. आणि त्याप्रमाणे आता 32 वर्ष जरी झालेले असले तरी आता तिचा विवाह होतोय. मुलगा इंजिनियर आहे, ती स्वतः डेंटिस्ट आहे. तर अशा पद्धतीने विवाहासाठी कुंडली पाहताना ग्रह राशी पूर्ण पत्रिकांचं मिलन करावं. केवळ गुणमिलन करून बाबा रे 18 पेक्षा जास्त गुण जुळतायत, बिनधास्त करून टाक असं न करता, कारण ते शेवटी कोणाच्या तरी आयुष्याशी खेळण्याचं काम होतं. आज गौरी मॅडम, जयश्री मॅडम यांनी मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच मी मनापासून त्यांची आभारी आहे. खूप छान श्वेताताई, सुंदर लेक्चर झालंय. म्हणजे विवाह मिलनातलं सगळे पॉइंट्स कव्हर केले. याच्यावरती जास्त जयश्रीताई बोलतील आता. खूप छान श्वेता. नवीन पिढी तयार होतीये बघून खूप आनंद होतो, कारण आपलं ज्ञान नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय याचा खूप आनंद असतो. सगळ्यात अवघड गोष्ट काय आहे ज्योतिषात खरं सांगायचं तर ते मॅच मेकिंग करून देणं. कारण जर ते मॅच मेकिंग नीट झालं तर ठीक आहे, कोणी ज्योतिषाची आठवण काढत नाही, परंतु मॅच मेकिंग नीट झालं नाही तर रोज त्या ज्योतिषाच्या 7 पिढ्यांचा उद्धार त्या घरात होताना दिसतो. की कोणी तुमची माझी दोघांची पत्रिका जुळवली काय माहिती, अशी स्थिती तिथे असते. आणि मॅच मेकिंगला पैसे पण जास्ती मिळत नाहीत, कारण किती पैसे घेणार एकाला हो किंवा नाही सांगायला, पैसे किती घेणार, 100, 200, 500, 1000, त्याच्यापेक्षा तर जास्ती काही घेऊ शकत नाहीत पैसे. त्यामुळे मॅच मेकिंग ही सगळ्यात कमी पैसा मिळवून देणारी परंतु फार मोठी जबाबदारी असलेली ज्योतिषातली एक ब्रँच आहे. त्यामुळे विशेष लोक या मॅच मेकिंगला हात घालत नाहीत.
श्वेता मॅडम, तुम्ही तुमच्या मॅडमच्या, ज्योती मॅडमच्या सहवासातून जे शिकलात आणि ते अतिशय चांगल्या रीतीने समाजात तुम्ही ते वापरताय, ही एक आनंदाची गोष्ट आहे. आजचं तुमचं लेक्चर म्हणजे जे नवीनच ज्योतिष क्षेत्रात पदार्पण केलेले आहेत त्यांच्यासाठी काय काय आहे, ज्योतिष काय काय आहे, किंवा ज्योतिष कुठे कुठे गाईडलाईन करू शकतं, याच्यासाठीचा एक छानसा एक मूर्तिमंत ठेवा तुम्ही त्यांना देताय की अरे नवीनच तुम्ही आलायत आणि ज्योतिष एवढं काही सांगू शकतं. ज्यांच्या काही पालक असे असतात की विवाहाची मुलांची वेळ आली की मग ते म्हणतात चला आता कुठला तरी एक ज्योतिषी गाठला पाहिजे किंवा काय चर्चा आहे. तर काही पालक फक्त तेवढ्या पुरतेच येतात आणि नंतर गुप्त होतात. तर अशा पालकांना सुद्धा तुम्ही आज छानपैकी सांगितलं की विवाह समय काय काय बघायला पाहिजे, काय काय नाही बघायला पाहिजे. तुमच्या घरात वधू आणायचे किंवा तुम्हाला जावई आणायचं आहे तर त्यातले ग्रह कसे पाहिजेत हे पण तुम्ही अतिशय छान रीतीने समजावून सांगितलं. आणि त्याचसोबत अनेक वर्ष कसलेले ज्योतिषी पण इथे उपस्थित आहेत की अनेक वर्ष ते ज्योतिष क्षेत्रात वाटचाल करीत आहेत, परंतु त्यांनाही असं वाटतंय की अरे ही छानशी पोरगी किती सुंदर बोलतीये. ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला चॅट बॉक्स मध्ये बघायला मिळतात. बघा त्या डॉक्टर वसंतने किती छान प्रतिक्रिया दिली, इच अँड एव्हरी पॉइंट इज मिटॅक्युलसली प्रेझेंटेड. आणि त्याच्यासोबत आमचे एक मल्लेश आहेत, त्यांनी सुद्धा खूप छान प्रतिक्रिया दिली आहे तुम्हाला. विद्या, रसिकता, सौंदर्य आणि प्रगल्भ बुद्धिमत्ता यांचे अद्भुत मिलन म्हणजे श्वेता बोकील मॅडम आहेत. तर ह्या ज्या 2-3 प्रतिक्रिया आहेत, बाकी खूप छान अभ्यासपूर्ण या पण छान प्रतिक्रिया इथे आहेत. त्यामुळे या सगळ्यांना जे नवीन लोक जॉईन झालेत त्यांच्यासाठी सुद्धा एक आजचं व्याख्यान हे मार्गदर्शक होतं. ज्यांना फक्त आपल्या मुलांची लग्न करायची आहेत, मुला मुलींची, त्यासाठी काय बघायला पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय मार्गदर्शक होतं. आणि त्याचसोबत जे छानसे सेटल झालेले आहेत या ज्योतिष विश्वात, तर त्यांना सुद्धा काही नवीन पिढीचं जे काही गाणं असतं ते आम्हाला ऐकायला मिळतं की नवीन पिढी काय गाते गाणं. तर त्यांच्यासाठी सुद्धा होकार, इथे होकार मला येतात त्यांच्याकडून. त्यामुळे खूप छान तुम्ही ती पार्वती मातेची एक गोष्ट सांगितली की बरेच वेळेला ज्योतिषी घाबरवून सांगतात की अरे हिच्यात ना म्हणजे हिला विवाह सुख नाहीये किंवा हिचा घटस्फोट होईल किंवा हिला नवरा आधी जाईल. तर पार्वती मातेचं जे उदाहरण तुम्ही सांगितलं ते अतिशय खूप छान मार्मिक होतं की आपल्या पत्रिकेत ग्रह हे आपल्याला जन्मतः रॉ मटेरियलच्या स्वरूपातच मिळालेले असतात. त्या रॉ मटेरियलला फिनिश गुड तयार करण्याचं काम हे नेहमी ज्योतिषी करत असतो. एखादा खूप रॉ असेल तर त्या रॉला सुद्धा घासून घासून फिनिश गुड तयार करायला लागतं. तर तसं छानसं तुम्ही पार्वती मातेचं उदाहरण सांगितलं. त्याच्यानंतर जातकाला ग्रह काय देत आहेत हे सांगितल्यानंतर ज्योतिषाने समजायचं असतं की त्याला कुठल्या उपासना दिल्यामुळे ते ग्रह जास्ती चांगले होतील आणि त्याला अतिशय चांगल्या रीतीने परिणामकारक करतील. त्याच्यानंतर मांडलेल्या पत्रिका पण तुम्ही खूप छान होत्या. त्याच्यानंतर कसे ग्रहांचं मिलन करावं हा जो तुमचा स्व अभ्यास आहे हा सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने मांडलात. आणि त्याचसोबत त्याच्यानंतर सगळ्यात छान आवडली म्हणजे तुमच्या ज्या आत्ताच्या 2-4 वर्षातल्या ज्या काही घटना तुम्ही सांगितल्यात की तुम्ही एखाद्या मुलीला कसं सांगितलं की अगं थांब 1 वर्षभर थांब, मी वर्षभर तुझा विवाह होईल सांगितलंय, किंवा द्विभार्या योग आहे तर आधीच न सांगता ठीक आहे पहिला मोडलाय ना मग ठीक आहे चांगलं झालं. अशा ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या खरंच समाज उपयुक्त गोष्टी आहेत. ज्योतिषशास्त्रातून समाजाचं प्रबोधन व्हावं हेच ज्योतिषशास्त्र अपेक्षित गोष्ट आहे. त्यामुळे अतिशय उत्तम रीतीने आपण छान ज्योती जोशी मॅडमच्या हाताखाली छान शिकलेले आहात. ज्योती जोशी मॅडम आपलंही अभिनंदन, कारण छान शिष्य तयार झाले की समाजात त्या दृष्टीने चांगला एक मेसेज जात असतो. तर त्यामुळे त्यांनी पण छान शिकवलंय. आणि फक्त गुरुनी छान शिकवून चालत नाही तर विद्यार्थ्यांनी पण चांगलं ग्रहण करायला लागतं, हा सुद्धा एक भाग असतो. त्यामुळे श्वेता मॅडम आपण छान ग्रहण केलेत आणि ही एक प्रकारची समाजसेवाच आहे खरं सांगायचं तर, की आज विवाह संस्था बांधून राहील अशी विवाह रचना करून देणं हे ज्योतिषाचं काम आहे. जर ती मोडतोड झाली तर विवाह संस्थाची विस्कळीत येताना दिसेल. त्यामुळे खूप छान चांगल्या रीतीने आपण आजचा विषय मांडलात. आणि मला वाटतं इथे गोकुळ सरांनी हँड रेज केलाय. सर तुम्हाला काही विचारायचंय? नाही, प्रश्न नाही विचारायचा आहे, 2 गोष्टी सांगायच्या आहेत मला.
की या 3 संस्था मिळून हे एक से एक हिरे कुठून शोधून आणतात हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि शंकाच विचारायचे म्हटले तर अजून 2 तास पुरणार नाही. कारण आता 20-21 वर्ष मागे जाऊन आमच्या पत्रिकेत काय काय बघायचं राहिलं आता हे विचारणं थोडंसं कठीण आहे. पण चला, मुलांच्या बाबतीत पुढे जाऊन ते पाहता येईल. पण खरंच अप्रतिम. येणारे प्रत्येक व्यक्ती म्हणजे असं खिळवून ठेवतात की अक्षरशः काहीतरी ज्ञान हे कसं ओतप्रोत आपल्याला भेटतंय. म्हणून तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. गौरी मॅडम, जयश्री मॅडम, दादा. आणि आजच्या वक्त्यांचं तर म्हणजे न थकता न थांबता इतकं ओघावत बोलणं, म्हणजे असं वाटतं कधीतरी जर आपला नंबर आला तर आपण बोलू शकू की नाही, एक थोडीशी ती भीती मनात निर्माण झाली. नंबर लावायचा एकदा, नंबर लावायचा आहे. 1-2 दिवस प्रॅक्टिस करून तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेल, मग बोलेल. एवढं शक्य नाहीये. श्वेता मॅडम खरंच मस्त, थँक्यू. श्वेताताई तुमचा नंबर द्या जरा, इकडे लोक मागतायत, सांगा. 9075 25 73 ओके 45 ओके 90 75 25 73 45. खूप छान श्वेता मॅडम. त्यासोबत आमच्या तिन्ही संस्थांतर्फे आम्ही काही क्लासेस आयोजित करीत असतो. सध्या आमचे 2 क्लास मी आपणापुढे ठेवते. 27 तारखेला गौरी केंद्रे मॅडमचा मोबाईल न्यूमरॉलॉजीचा क्लास आहे आणि अतिशय सुंदर रीतीने गौरी मॅडम ह्या शिकवत असतात की मोबाईलचा जो नंबर असतो त्यांचा तुमच्यावरती काय काय परिणाम होत असतो किंवा तो कोणी बदलला पाहिजे, कोणी नाही बदलला पाहिजे. तर अतिशय उत्तम रीतीने मॅडम ते मांडतात. त्यामुळे 27 तारखेला 10-10:30 आमचा तो क्लास चालू होतो. बघा, मोबाईल न्यूमरॉलॉजी गोकुल सरांकडे पुस्तक पण आहे आणि मॅडमने पुस्तक पण छानसं लिहिलेलं आहे. तर अंक पण आपल्यावरती काही प्रभाव टाकत असतात आणि कुंडली मंथन पण त्यांच्याकडे आहे माझं. तर अशा रीतीने हा एक छानसा क्लास आहे. त्याच्यासोबत मॅडमचे केपीचे क्लास चालू आहेत. त्याला सुद्धा तुम्ही अजून ऍडमिशन घेऊ शकता, कारण 2च क्लास पहिले बेसिक झालेले आहेत. ते तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकता येईल आणि अजूनही क्लासेस आम्ही आयोजित करीत आहोत. त्या सर्व क्लासना आपण निश्चित यावं. मल्लेश, तुम्ही कुठे गेलात? बेसिकला कसे आला नाहीत मल्लेश? आता केपी शिकून घ्या. आता केपी मध्ये मी येतो. केपी मध्ये भाग घेईल म्हणलं. आता केपी शिकून घ्या, मग पुढल्या वेळेला या परत बेसिकला. तर अशा रीतीने, कारण बेसिक छान झालं की पुढे जास्ती चांगल्या रीतीने आपल्याला जाता येतं. आणि बेसिकचा माझा क्लास सुरू आहे. त्याचे 8 लेक्चर्स झालेली आहेत. कुणाला जर रेकॉर्डिंग हवं असेल तर ते रेकॉर्डिंग मी देऊ शकते. आणि पुढली जी 4 लेक्चर्स बाकी आहेत त्यालाही तुम्ही अजूनही जॉईन होऊ शकता. तर अशा रीतीने छानसा कार्यक्रम हा श्वेता मॅडमने आपल्याला दिलेला आहे. त्याचसोबत ज्योती जोशी मॅडमचं छानसं त्यांना मार्गदर्शन आहे. आणि आमच्या तिन्ही संस्थांतर्फे हा कार्यक्रम आम्ही दर गुरुवारी आयोजित करत असतो. छानसे वक्ते शोधून आणणं आणि त्यांना प्रोत्साहित करणं आणि समाजात ज्योतिषशास्त्राची आवड वाढवणं किंवा प्रचार करणं हे आमच्या तिन्ही संस्थेचं एक ध्येय आहे. आणि त्या ध्येयाचाच एक भाग म्हणून आम्ही बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवशी निशुल्क व्याख्यानमाला लावत असतो. असेच आमच्याशी जोडले राहा आणि दर बुधवारी आणि गुरुवारी छानशा उपस्थिती येत चला, ही आपल्याला नम्र विनंती. आणि गौरी मॅडम, आपण समारोप करावा. खूप छान झाला कार्यक्रम मॅडम, खूप छान झाला. खूप सोप्या पद्धतीने त्यांनी हे करून दिलं. आमची उजळणी अभिनंदन. एक उजळणी झाली सगळ्या विषयांची आणि खरंच सोप्या पद्धतीने कसं बघावं अतिशय चांगल्या पद्धतीने मॅडमने सांगितलं की आपण वर्गकुंडला बघत बसतो, सप्तम समाचा विचार करताना नवमांश कुंडली विचार करतो. इथे सोप्या पद्धतीने त्याने इतकं मार्मिक पद्धतीने थोडक्यात उजळणी तर घेतलीच पण अतिशय सोप्या साध्या समजेल अशा पद्धतीने मॅडमने सांगितलं. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद श्वेताताई, धन्यवाद. जसं म्हटलं तसं विवाह विषय खरंच टचिंग आहे, सगळ्यांना हवासा विषय आहे. त्याच्यामुळे एकदम छान तुम्ही प्रेझेंटेशन केलं, तर धन्यवाद. ज्योतिताई, तुमचे सुद्धा छान अभिनंदन. छान शिष्य तयार होत आहेत. एका गुरुसाठी अत्यंत अभिमानाची बाब असते
आणि आज मला खूप छान वाटतंय. आता मी तोच विचार करते आपण छानपैकी काहीतरी गोड बनवूया. खूप छान वाटलं श्वेता, खूपच छान बोलल्या आणि अगदी पोलाइटली सगळ्यांना समजेल असं मला खूप छान वाटतंय. छान बोलल्या. थँक्यू मॅडम. बऱ्याच गोष्टी ज्योती जोशी मॅडम कडून अगदी रोज शिकते. ज्योतिताईंची छाप दिसत होती थोडी थोडी. अगदी बारीक बारीक गोष्टी मॅडम कडून शिकते. धन्यवाद धन्यवाद. जयश्रीताई, ज्योतिताई आणि इकडे उपस्थित सगळे, तुमच्या परवानगीने आता आजची मीटिंग मी एंड करते. असेच आमच्याशी जोडले राहा. पुढच्या लेक्चर साठी सुद्धा असेच छान छान वक्ते घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत आणि आपल्याला समजतील असे विषय आपण मांडणार आहोत. गोकुळ सरांनी आत्ताच आपल्याला सांगितलंय ते पण एखादा विषय घेतील. सवाई सर, पुढचा नंबर तुमचा असेल बर का. चला, जयश्रीताई धन्यवाद. नमस्ते सगळ्यांना. थँक्यू. परत